नमस्कार मित्रांनो, मी उदय कदम भगीरथ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बघा ही टेस्ट 2 पार पडली, तुमचा अभ्यास चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, तुम्ही रिव्हिजन करताय, चांगलं करा. आणि त्याबरोबर तुमचं पीवायक्यू जे आहे, पीवायक्यू ची पकड चांगली असली पाहिजे, लक्षात घ्या. परत एकदा सांगतो की तुमचे पीवायक्यू अत्यंत महत्त्वाचे आहे. पीवायक्यू वर भर द्या. पीवायक्यू बघा, पीवायक्यूच्या पाठीमागे आपण सार दिलाय, तो सार रिवाइज करा. तर आपली टेस्ट पार पडली. या टेस्ट मध्ये पहिला प्रश्न असा होता, पुढे दिलेले विधान विचारात घेऊन क्रियापदाचा प्रकार ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला क्रियापदाचा प्रकार ओळखा हा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. क्रियापदाचा प्रकार ओळखा, तुम्ही काय केलं पाहिजे या ठिकाणी? तिथे स्थिरावले आणि हाताळलं. मुळामध्ये ही साधित क्रियापद आहे. साधित म्हणजे काय? शब्दाच्या विविध जातीपासून तयार होणाऱ्या क्रियापदाला साधित क्रियापद असं म्हणतात, लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी बरोबर बघितलं तर स्थिर या विशेषणापासून तयार झाले. स्थिर बरोबर का? इथं हात या नामापासून तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी विशेषण साधित आणि नाम साधित याचं उत्तर यायला पाहिजे, बरोबर का? विशेषण साधित हात, लाताळतो, डोकावतो हे नाम साधित, लक्षात घ्या. लांबवली, दुरावळ यासारखे असेल तर ते काय आपण लांबवली म्हणतो. हे जे आहे ते स्थिर काय आहे? विशेषण साधित आहे, म्हणून उत्तर 3 असणार आहे, लक्षात घ्या. प्रश्न काय विचारला? अयोग्य जोड्या ओळखा. या ठिकाणी अयोग्य विचारले बघा. ही पाणंद मुळामध्ये रस्त्यातून जाणारी वाट असते, लक्षात घ्या. अरुंद वाट असते पाणंद. तू इकडे इकडे म्हणून एक वाट जाते, त्याला आकारायचं पाणंद असं म्हणायचं. पाणथळ जागा, साचलेली पारिसरिक जागा असते, पाणथळ बरोबर आहे. पडळ शेतात बांधलेली पडली असते, बरोबर आहे. हे चुकले बघा, हे चूक आहे, हे चूक आहे. घोडे बांधलेली जागा हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अ आणि क हा पर्याय बरोबर असणार आहे. पर्याय 2 याचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. हे पीवायक्यू बेस प्रश्न यांनी बनवलेले आहेत, लक्षात घ्या. पुढे बघा, खालील वाक्यातील धातू साधित वापरली आहे त्यांच्या कार्यावरून अनुक्रमिक प्रकार ओळखा. आजीने नातवाला खाऊ दिला. खाऊ म्हणजे काय? काय दिला? खाऊ दिला म्हणजे नामाचं कार्य करत आहे, म्हणजे धातू साधित नाम असणार, लक्षात घ्या. झाकली मूठ समराखाची. मूठ कशी आहे? झाकली. हे धातू साधित विशेषण आहे. पर्याय 4 येणार, लक्षात घ्या. याचं उत्तर काय असणार आहे? तर 4 असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. धार्मिक विधीमध्ये अग्नीत आहुती देण्याची क्रिया या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडा. त्याच्यामध्ये बघितलं तर अग्निक्रीडा. अग्निक्रीडा म्हणजे काय? अग्नीशी खेळ. अग्नीचे खेळ असलं अग्निक्रीडा असं म्हणायचं. अग्निकुंड कशाला म्हणायचं? जो असतो बघा, त्याच्यामध्ये ओम भट स्वाहा आपण जे असं टाकतो ना, त्याला अग्निकुंड, यज्ञ करण्याची जागा जी असते ती. आणि हे काय असणार आहे? धार्मिक विधीमध्ये आहुती देण्याची जी क्रिया आहे तिला अग्निहोत्र म्हणतात. आणि अग्निदिव्य म्हणजे काय? तर स्वतःला सिद्ध करणं, बरोबर का? अग्नीत उडी मारून स्वतःला सिद्ध करणं म्हणायचं अग्निदिव्य. याचं उत्तर काय असणार आहे? फक्त बरोबर 4 बरोबर असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. पुढे बघा, खालील विधानाचा विचार करून योग्य विधानाचा पर्याय निवडा असं म्हटलंय. अप्रत्यक्ष कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलत नाही. प्रत्यक्ष कर्मानुसार वाक्याचे रूप बदलते. बघूयात आपण काय म्हटलं बघा. आजीने नातीला पेरू दिला. आता इथे बघा, प्रत्यक्ष कर्म हे कोण आहे? इथं पेरू आहे, लक्षात घ्या. हे प्रत्यक्ष कर्म आहे. आणि नातीला हे कोण आहे? अप्रत्यक्ष आहे, बरोबर का? आजीने नातीला पेरू दिला. पेरू कोण आहे? प्रत्यक्ष कर्म आहे. मग पेरू दिला, चिंच दिली, चिंचा दिल्या. कर्मानुसार क्रियापद बदलते. प्रत्यक्ष कर्मानुसार क्रियापद बदलते. बघा, नातीला, नातवाला दिला, नातवानं दिला, मुलांना दिला, बदलत नाही. म्हणजे दोन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. अनेकार्थी शब्दाच्या योग्य जोड्या ओळखा असा प्रश्न विचारलाय. अनुरक्त या शब्दाचा अर्थ होतो निष्ठावंत आहे, रंगविलेला असणार आहे, आसक्त असणार आहे आणि प्रेमबद्ध असणार आहे. हे बरोबरच आहे. बघा, परिणत म्हणजे पक्व किंवा वाकलेल्या विरुद्ध असे, लक्षात घ्या. अक्षत म्हणजे दुःख विरहित किंवा सुरक्षित किंवा संबंध. हे पण बरोबर आहे. हा पीवायक्यू बेस आहे प्रश्न यांनी उचललाय. व्यापार, प्रतिज्ञा, वेद, ईश्वर, परिणाम, सुटका हे सुद्धा बरोबर असणार आहे. म्हणजे सर्व पर्याय बरोबर असणार आहे. याचं उत्तर 4 आपलं सांगता येईल, लक्षात घ्या. योगायोग, ईश्वरी सूत्र, चालू दुःख, सुख दुःखाचा पूर्वजन्माशी असलेला संबंध याला आपण ऋणानुबंध असं म्हणतो. जुने जे काय असतात बघा, ऋणानुबंधाचा अर्थ हा असणार आहे पर्याय 1. दुसऱ्याने केलेल्या मदतीमुळे त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात जी भावना निर्माण होते त्या भावनेने संदर्भात खालीलपैकी कोणता शब्द वापरला? मी कृतज्ञता व्यक्त करतो, तर ही कृतज्ञता असेल. कृतज्ञता नाहीये तर कृतज्ञता असेल, लक्षात घ्या. कृतकृत्य केलेल्या कार्याबद्दल भारावून गेलो त्याचा अर्थ कृतकृत्य होतो. आणि आपलेपणा म्हणजे आपुलकी. पर्याय 2 याचं उत्तर यायला पाहिजे. विसंगत घटक ओळखा असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय बघा. तितिक्षा, सातत्याने आयोगाचा प्रश्न विचारतो. हाल अपयश सहन करण्याचा गुण बरोबर आहे. माहूत म्हणजे काय? तर प्राण्याची शिकार करणारा नाही.
हत्तीला जो काही काबूत ठेवणारा जो असतो, जो माहूत असतो, लक्षात घ्या. वामकुक्षी दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा म्हणजे दुपारी जेवण केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं झोपण्याची जी झोप असते 5 वाजेपर्यंत नाही, फक्त 5 ते 10 मिनिटाची, त्याला म्हणायचं वामकुक्षी. अनुपम म्हणजे काय, ज्याला कोणाची उपमा देता येत नाही असा. म्हणजे हे दोन्ही काय असणारे, बरोबर असणारे. हा पर्याय 2 विसंगत आहे. उत्तर 9चं 2 आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, शिवानी शाळेतून येते तोच पाऊस सुरू झाला. मुळामध्ये ते शिवानी शाळेतून आलेली असते. लगतचा भूतकाळ सांगत असताना, लगतचा भूतकाळ सांगत असताना, लगतचा भूतकाळ सांगत असताना आपण वर्तमान काळाचा उपयोग करतो. याला सन्निहित भूतकाळ म्हणतात, जवळचा भूतकाळ म्हणतात, नाही का. मी बसतो तोच तुम्ही हजर, म्हणजे जवळचा भूतकाळ, लक्षात घ्या. शिवानी शाळेतून आलेली असते, त्यानंतर तो पाऊस सुरू झाला असतो, म्हणजे मुळात ती आली असते. बघा, इथं क्रियापद आली असं पाहिजे होतं, पण वापर काय केला, वर्तमान काळाचा केलाय. म्हणजे या ठिकाणी काय केले, लक्षात घ्या, की तुमच्या जवळ क्रिया ही घडून गेलेली आहे, पण लगतचा भूतकाळ आहे, लक्षात घ्या. आणि हे सांगण्यासाठी हा सन्निहित भूतकाळ असं म्हणतात. व्याकरणाच्या नियमानुसार योग्य शब्द ओळखा. मुळू मुळू हा शब्द बरोबर असणार आहे, कारण याच्यामध्ये उकार पहिलाच असतो, लक्षात घ्या. इथे मुळू मुळू, मुळू मुळू हे असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. या ठिकाणी प्रश्न विचारलाय बघा. अनसूया गुपित कथित क्रियाकर्म हे बरोबर आहे. या ठिकाणी खणखणीत कुर्मगती कोणशील आहे, बरोबर आहे. हे कोळिष्ट चुकीचं, लक्षात घ्या. आणि याचा उकार दुसरा पाहिजे. इथं कोळिष्ट जे आहे ते असं पाहिजे होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. बाकी हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर अ आणि ब बरोबर असणार आहे. याच्यात आपण या 2 चुका मान्य करू. अ आणि ब चुकीचं आहे. आता बघा, आनंद, पांढरा, शाब्बास, सबब. आनंद हे काय आहे, नाम आहे, भाववाचक नाम आहे. पांढरा विशेषण आहे. शाब्बास केवळ प्रयोगी अव्यय. सबब उभय आणि व्याव्य. शब्दाचा क्रम हाच असणार आहे शब्दांच्या जातीचा. नाम, विशेषण, केवळ प्रयोगी अव्यय, उभय आणि व्याव्य. पुढे बघा, विशेषणासंदर्भात खालील विचार करून योग्य विधान ओळखा. मुळात विशेषण ही विकारी शब्द जात आहे. तिला लिंग, वचन, विभक्ती यांचे विकार होतात. पांढरा, पांढरी, पांढरे, बरोबर का. पण काही विशेषणे अविकारी असतात. सुंदर मुलगा, सुंदर मुलगी, सुंदर मुलगी, ते बदलत नाहीत, त्यामुळे हेही बरोबर आहे. नामाची माहिती व गुण दाखवण्याचं कार्य विशेषण करतात, हेही बरोबर आहे. कारण की नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण, विशेषण म्हणतो. त्यामुळे अ, ब, क बरोबर असणार आहे. विशेषण वाक्यात कधी कधी स्वतंत्रपणे म्हणजे एकटे एकटे कधीच येत नाही, लक्षात घ्या. हे लक्षात घ्या, विशेषण नेहमी नामाच्या बरोबरच येतं, लक्षात घ्या. एक तर ते मागे किंवा पुढे येईल, लक्षात घ्या. म्हणजे विशेषण हे नेहमी एकटे कधी येत नाही, ते नामाबरोबरच असतं. एक तर मागे किंवा पुढे असेल, लक्षात घ्या. दोन्हीपैकी काहीतरी असेल, पण विशेषण मात्र सोबतच असतं, लक्षात घ्या. त्यामुळे याचं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे, अ, ब, क बरोबर असणार आहे. ड चुकीचा असणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. मग या ठिकाणी जर बघितलं आपण, तो उत्तर याचं 3 असणार आहे. बघा, हेतुवाचक शब्दयोगी अव्ययाचा गट ओळखा. याच साठी प्रतिव्यक्त्यर्थ हेतुवाचक, नाही का, त्या अर्थी म्हणजे उत्तर छान येणार आहे. मग विषयी संबंधी संबंधवाचक, लक्षात घ्या, संबंधवाचक आहे. सवेनिशी साहचर्यवाचक, लक्षात घ्या, साहचर्यवाचक आहे, बरोबर नाही, साहचर्यवाचक आहे. आणि याच्यानंतर सुद्धा देखील हे संग्रहवाचक आहे, संग्रहवाचक आहे, लक्षात घ्या. काय आहे, संग्रहवाचक आहे. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 4 असणार आहे. खाली दिलेल्या वाक्यामधून कृदंत असलेले वाक्य ओळखा. थोडी चूक त्यांनी केलेली आहे. हत्ती हळूहळू चालत, हा सुद्धा धातुसंत आहे. आणि माधवीने रडत रडत उत्तर दिले. कसं उत्तर दिलं, रडत रडत दिलं. रडत रडत, रडणे क्रियापद आहे, रड धातू आहे. या धातूला त प्रत्यय लागून रडत हा काय झालेला आहे, धातू साहित्य किंवा कृदंत झालेला आहे. म्हणजे वाक्यामध्ये क्रिया अपुरी आहे, बरोबर आहे. क्रियावाचक शब्द पण क्रिया अपुरी आहे. अशा शब्दांना आपण अशा क्रियावाचक शब्दांना आपण कृदंत किंवा धातुसंध असं म्हणतो किंवा कृत असं म्हणतो. ते असं लक्षात ठेवायचं बघा. धातूला प्रत्यय लागला, बरोबर आहे, धातूला प्रत्यय लागला, पण क्रिया अपुरी आहे, क्रिया अपुरी आहे. बघा, क्रिया अपुरी, तेव्हा त्याला कृत, कृदंत किंवा धातू साधित असं म्हणायचं, लक्षात घ्या. धातू साधित असं म्हणायचं. या ठिकाणी जर बघितलं हे उत्तर काय असणार आहे, पर्याय 2 असणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. ओके, आता पुढचा बघा, योग्य जोड्या जुळवा. उभे आणि व्याव्य त्यांची उदाहरणे. समुच्चय बोधक उभे आणि व्याव्य. समुच्चय म्हणजे काय, पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्याची भर पडते. समुच्चय केला जातो, विलाप केला जातो, त्याला समुच्चय बोधक उभे आणि व्याव्य म्हणायचं.
आणि आणखी व हे समुच्चय बोधक असणार आहे. बरोबर का? विकल्प बोधक म्हणजे काय? हे किंवा ते, दोन वाक्य जोडताना हे किंवा ते याचा वापर होतो. म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा अथवा वा किंवा हे असणार आहे या ठिकाणी. स्वरूप बोधक म्हणजे काय? म्हणजे की पहिल्या वाक्यासह दुसऱ्या वाक्यात स्पष्ट होतं नाही का? 1 रुपया म्हणजे की, तो म्हणाला की, नाही का? म्हणजे हे असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं क चं उत्तर इथे एक आलं, इथे एक आलं, पण विकल्प बोधक इथंच आहे ना, समुच्चय बोधक 3 इथे आलं. राहिलं काय? संकेत बोधक. जर असं होईल तर तसं झालं, जर असं झालं तर तसं होईल, जरी तरी तथापि यासारखे याच्यामध्ये येतात. म्हणजे उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. आता पुढचं बघा, पळाला म्हणून तो बचावला. असं झालं म्हणून असं झालं का? पळावला. पहिल्या घटनात बघा इथे स्वरूप दर्शक आहे, लक्षात घ्या. काय असणार आहे? स्वरूप दर्शक असणार आहे. पळाला याचं स्वरूप पुढच्या वाक्यात स्पष्ट केलंय, म्हणजे स्वरूप दर्शक असं म्हणायचं, हे लक्षात घ्या. आता संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात? धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्यामुळे एकाच क्रियेचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? संयुक्त क्रियापद म्हणायचं. लक्षात घ्या कसं? राम अभ्यास करत आहे. मग करत आहे, करत हा कोण आहे? धातू साधित आहे कोण आहे? सहाय्यक क्रियापद. या दोघांचा पण एकाच क्रियेचा बोध झाला ना, म्हणून याला काय म्हणायचं? याला संयुक्त क्रियापद म्हणायचं. लक्षात घ्या, संयुक्त क्रियापद. आणि बघा धातू साधितला मदत करण्यासाठी जे हेल्पिंग वर्ब येते त्याला सहाय्यक क्रियापद असं म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. लेखन नियमानुसार योग्य नसलेल्या शब्दाचा गट ओळखा. दणदणीत बरोबर आहे, राष्ट्रगीत बरोबर आहे, अर्धगीत बरोबर आहे. म्हणजे फक्त उज्ज्वल या ठिकाणी प्रिमिस्टिक आहे. फक्त हा उज्ज्वल जो शब्द आहे तो ज असा पाहिजे. लक्षात घ्या. उद्ध्वस्त बरोबर आहे. मग हे जे हरित आहे ना, ते हरित असं पाहिजे. हरित क्रांती, हिम बर्फ असं पाहिजे. आणि स्खलित आलो ईत आहे ईत. बघा नाही का? याचं उत्तर 2 असणार आहे. पुढे बघा, पुढील वाक्य उभ्या आणि व्याव्याने जोडली आहे, त्या आधारे योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर बघा समुच्चय बोधक उभे आणि व्याव्य आहे. बघा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जावो अथवा राहो म्हणजे विकल्प बोधक असणार आहे. मग इथं 2 आले, इथं पण आले. बघा न्यूनत्व बोधक मरावे परी कीर्ती रूपी वरावे. 2 वाक्य जोडताना कोणत्या तरी एका वाक्यात कमीपणा न्यूनत्व दाखविलं जातं, त्याला काय म्हणायचं? न्यूनत्व बोधक उभे आणि व्याव्य असं म्हणायचं. या ठिकाणी उत्तर बघा इथं 2 आलं, म्हणजे याचं उत्तर हे असणार आहे. संपला विषय. बघा गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली. म्हणजे हे पण दिलं आणि हे पण दिलं, म्हणजे इथे हे आलं. बाहेर काय परिणाम होतो? कोणतरी लवकर यावं यास्त मी जरा मारतो. बरोबर का? पहिल्या वाक्यात घटना घडते, त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवला जातो. त्याला म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? तर परिणाम बोधक उभे आणि व्याव्य असं म्हणायचं. लक्षात घ्या. बघा शुद्ध शब्दयोगी अव्ययाच्या वैशिष्ट्याबाबत खालीलपैकी कोणते योग्य उदाहरण आहे? बघा शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जी नामाला किंवा सर्वनामाला जोडून येताना त्याच्या मागील शब्दाचं सामान्य रूप होत नाही. बरोबर का? च मात्र देखील ना, तूच. बघा च मात्र सुद्धा देखील नाही ही शुद्ध शब्दयोगी अव्यय. ही काय आहे? शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. लक्षात घ्या. यांचा या हे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येताना नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही. लक्षात घ्या. मग शब्दाला जोडल्यानंतर सामान्य रूप होत नाही किंवा करत नाही, हे बरोबर आहे. मग शुद्ध शब्द आपण तूच, तूच मित्रा, आई मात्र, नाही का? आई मात्र, आम्ही सुद्धा, म्हणजे मागील शब्दाच्या अर्थावर विशेष जोर येतो, हे पण बरोबर असणार. लक्षात घ्या. आणि शुद्ध शब्दयोगी अव्यय हे विभक्ती प्रतिरूपक कार्य करतात. शुद्ध शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रतिरूपाचं कार्य करत नाही. लक्षात घ्या. अ आणि ब या ठिकाणी बरोबर असणार आहे, क चुकीचा असणार आहे. पर्याय या ठिकाणी काय असणार आहे? अ आणि ब, म्हणजेच या ठिकाणी उत्तर 1 असणार आहे. लक्षात घ्या. आता अलंकारिक शब्द जे आहेत, अलंकारिक शब्द या बाबतीमध्ये विचारलाय प्रश्न. बघा काय प्रश्न विचारलाय नीट बघा, की गाजर पारखी म्हणजे ज्याला चांगल्या गोष्टीची पारख नसते तो गाजर पारखी असतो. म्हणजे हिरा गाजरावर असं तो बघतोय आणि हिरा फुलतोय, तो गाजर पारखी असतो. लक्षात घ्या. म्हणजे इथं काय आहे? चांगलीची पारख असणं चुकीचं आहे. गप्पीदास म्हणजे निव्वळ थापावर गप्पा मारणारा जो माणूस असतो ना, तो गप्पीदास असतो. लक्षात घ्या. हे बरोबर आहे. बिन भाड्याचं घर एक तुरुंग असतं, जेल असतं. लक्षात घ्या. तुरुंग असं. लक्षात घ्या. आणि मेष पात्र म्हणजे कोण? बावळट मनुष्य असतो, कर्तव्यहीन मनुष्य असतो, तो या ठिकाणी येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर जर बघितलं तर फक्त
चुकीच्या जोडी जर बघितल्या तर ब क ड या ठिकाणी बघा सॉरी अ आहे क आहे आणि ड आहे, पर्याय 3 असणार आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न, नामे ही सहजलिंगी असतात तर सर्वनामे इष्टलिंगी असतात. बघा हे विधान संपूर्ण बरोबर आहे. म्हणजे नाम हे सहजलिंगी आहे, त्याला जन्मतःच लिंग मिळाले लक्षात घ्या, सहज नॅचरल आहे. म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे, बरोबर का, मुलगा का मुलगी, मुलगा म्हणलं की काय झालं पुल्लिंगी झालं, मुलगी म्हणलं की हे झालं. पण सर्वनाम हे इष्टलिंग आहे, म्हणजे ते त्या सर्वनाम जे आहे ते नामानुसारच येतं, त्यामुळे ते इष्टलिंग असणार आहे. म्हणून हे विधान काय असणार आहे, 3 बरोबर असणार आहे, लक्षात घ्या. आता पुढील विधाने विचारात घ्या. एखादी क्रिया जेव्हा दुसऱ्याकडून करून घेतली जाते तेव्हा धातूस प्रायोजक धातू म्हणतात. म्हणजे काय बघा, उदाहरणार्थ आई बाळाला आई बाळाला चालविते. आता मुळात चालणार बाळ आहे, चालणार कोण आहे, बाळ आहे. बाळ स्वतः चाललंय का, नाही, पण आई त्या बाळाला चालविते, लक्षात घ्या. म्हणजे ही क्रिया त्या क्रिया दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेत आहे असं या ठिकाणी बोध होतो. त्या क्रियापदाला प्रायोजक क्रियापद असं म्हणतात, लक्षात घ्या. आता प्रायोजक क्रियापद हे वाक्यात कर्मासहित असतं, नेहमी त्याचं कर्मक असतं, लक्षात घ्या. म्हणजे नेहमी ते काय असणार आहे, सकर्मक असणार आहे. शक्य क्रियापद हे सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही स्वरूपामध्ये असणार आहे, हे आपल्या डोक्यात ठेवायचं आहे. म्हणजे अ आणि ब हे दोन्हीही विधानं काय आहेत, योग्य आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. आता पुढचा जो आहे तो काय आहे बघा, धूमकेतूचा उकार दुसरा पाहिजे, चिल्लरचा जी काही वेलांटी आहे ती पहिली पाहिजे, आणि परीक्षा जी आहे हे परीक्षा असं पाहिजे, लक्षात घ्या. आणि थिल्लर जो शब्द आहे तो असा पाहिजे. याचं उत्तर उहापोह हे बरोबर असणार आहे, पर्याय 3 याचं उत्तर येणार आहे. खालीपैकी कोणत्या वाक्यात आपण या सर्वनामाचा पुरुषवाचक म्हणून वापर केला बघा. या ठिकाणी आपण माझ्याकडे केव्हा येणार आहात, आपण हे करणार, दोन्हीही पुरुषवाचक आहेत. कारण का, आपण आणि स्वतः जेव्हा ते स्वतंत्र असतात, लक्षात घ्या, म्हणजे यांच्या अगोदर किंवा नंतर काय नसतं, तर हे स्वतंत्र असतात, ते परावलंबी नसतात, लक्षात घ्या, तेव्हा ते पुरुषवाचक असतात, लक्षात घ्या. काय असतात ते, पुरुषवाचक असतात, हे डोक्यात लक्षात ठेवायचं. याचं उत्तर काय असणार आहे, अ आणि ब दोन्ही योग्य असणार आहे, लक्षात घ्या. ओके. आता ईसापनीती छोट्या कथातून मिळणारी जीवनाची कथा बघा, हे बरोबर आहे. दंतकथा तोंडातोंडी चालणारी गोष्ट असणार आहे. हरिकथा कीर्तनाच्या भगवंताच्या कथा सांगण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. आणि भाकड कथा लोकसाहित्याचा एक प्रकार आहे. निरर्थक सांगितलेल्या गोष्टी असतात, हे म्हणजे जशाच तसं असणार, लक्षात घ्या, बरोबर का. हे जशाच तसं असणार आहे. हे पीवायक्यू बेस्ट प्रश्न होते. म्हणजे याच्यात ईसापनीती काय, छोट्या गोष्टी असतात बघा, त्यातून काहीतरी बोध माणसाला मिळतो, ईसापनीती म्हणायचं. दंतकथा म्हणजे काय, यानं त्याला सांगितलं त्यानं त्याला सांगितलं, म्हणजे जसं की भोपळ्याची गोष्ट असेल आजीची, नाही का, ती दंतकथा असेल, किंवा भूताच्या गोष्टी असतील. हरिकथा कीर्तनामध्ये ज्या काही देवाच्या कथा सांगितलं त्याला हरिकथा असं म्हणायचं. आणि भाकड कथा हा लोकसाहित्याचा प्रकार आहे, जे निरर्थक असतात, कुठल्याही त्याच्यामध्ये अर्थ नसतो. त्याचं उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे, लक्षात घ्या. केवळ प्रयोगी अव्ययाच्या बाबतीत खालील विधानाचा विचार करून अयोग्य विधान विचारले. तुम्हाला काय विचारले, अयोग्य विधान विचारले आहे. आता मुळात केवळ प्रयोगी अव्यय हे अविकारी आहेत. काय आहे ते, अविकारी असतात, बरोबर का. केवळ प्रयोगी अव्यय काय आहेत, अविकारी आहेत. मग केवळ प्रयोगी अव्ययाचे अनेक प्रकार पडतात, आणि हे प्रकार पडतात ते भावनेवरून, त्याच्या स्वरूपावरून पडत नाही, लक्षात. हे भावना प्रधान असतात, त्यामुळे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये हर्षदर्शक आहे, शोकदर्शक आहे, प्रशंसादर्शक आहे, तिरस्कार दर्शक आहे, संबोधन दर्शक आहे, बरोबर का. हे वेगवेगळे प्रकार पडतात. आणि याच्यात जर बघितलं तर केवळ प्रयोगी अव्ययाचा आवश्यक भाग, वाक्याचा भाग आवश्यक असतो. आता बघा, केवळ प्रयोगी अव्यय वाक्याचा आवश्यक भाग असतात नसतात. ते वाक्याशी त्याचा काही निर्णय नसतो, कारण कर्ता कर्म क्रियापद यांच्याशी काही संबंध नसतो. फक्त अरे रे म्हणलं की दुःख झालेलं आहे, बाप रे म्हणलं की आश्चर्य झालेलं आहे, शाबास म्हणलं की कुठतरी प्रशंसा केलेली आहे, एवढंच तुम्हाला कळतं. म्हणजे याचा वाक्याशी काही संबंध नसतो, यावर लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. पुढे बघा, क्रिया विशेषण अव्यय व त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जोडवायच्यात मला. आता कालदर्शक जर बघितलं आपण, तर या ठिकाणी बघा, इथे संख्यावाचकचा आपण उलट लावूया. संख्यावाचक असणार क्वचित, क्वचित मुळीच. आलं उत्तर असं आपण सहज काढलं. सांप्रत अचानक ही कालदर्शक असणार आहे, लक्षात घ्या. सातत्य दर्शक जर बघितलं आपण तर नेहमी दिवसभर याच्यामध्ये सातत्य आहे. आवृत्ती म्हणजे काय, परत परत, सालोसाल, दररोज, फिरून फिरून.
यासारखी येणार आहे लक्षात, याचं उत्तर काय येणार आहे, 2 येणार आहे. आणि हे जशाच तसे पाठ करायचे मित्रांनो, लक्षात घ्या. पुढे बघा, कृपापूर्वक, दयाळूपूर्वक केलेले उपकार किंवा आशीर्वाद या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. त्याला सानुग्रह म्हणतात, लक्षात घ्या. जो की कृपापूर्वक, दयाळूपूर्वक केलेला जो काही अनुग्रह असतो त्याला सानुग्रह असं म्हणायचं, किंवा उपकार किंवा आशीर्वाद असं म्हणतात. बघा, अनुदान म्हणजे सबसिडी असते बघा, जी की एखादी गोष्ट तुम्हाला व्हावी, मिळावी त्यासाठी दिलेलं जे काही मदत असते त्याला अनुदान असं म्हणायचं, लक्षात घ्या. पुढे बघा, कोणी काही म्हणा, कोणी काही म्हणा, कोणी काही म्हणा, मी मार्ग सोडणार नाही, या वाक्यातलं कोणी हे सर्वनाम काय आहे, लक्षात घ्या. कोण आणि काय, कोण आणि काय ही जी सर्वनामे आहेत ना, कोण आणि काय ही सर्वनामे 2 प्रकारची आहेत. एक आहे प्रश्नार्थक सर्वनाम आणि दुसरं जे आहे ते अनिश्चित सर्वनाम आहे. आणि त्याला अनिश्चित सर्वनामाला सामान्य सर्वनाम असं पण म्हणतात, हे लक्षात घ्या. सामान्य सर्वनाम असं पण म्हणतात. मग या ठिकाणी कोणी काही म्हणा, कोणने प्रश्न विचारलाय का वाक्यात, नाही. कोण व काय ही जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामासंदर्भात आली आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही, त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असं म्हणतात. पर्याय एक याचं उत्तर येणार आहे. अजून एक तुम्हाला मला सांगायचं आहे की मी हा पेपर मी काढत नाही, लक्षात घ्या. टीम काढते, हे लक्षात घ्यायचं. पुढे बघा, ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती म्हणजे, बघा, ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्या बोलणारा मी आहे, लक्षात घ्या. बोलणारा प्रथम पुरुष. याच्यामध्ये जर बघितलं मी, आम्ही, आपण आणि स्वतः ही याच्यामध्ये सर्वनाम येतील. पुढे बघा, द्वितीय पुरुषवाचक कशाला म्हणायचं, ज्याच्याशी बोलायचं आहे. मी तुमच्याशी बोलतोय ना, ज्याच्याशी बोलायचं आहे तो म्हणजे कोण, तो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. ज्याच्याशी बोलायचं आहे तो, आणि ज्याच्याविषयी बोलायचं आहे तो असतो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. हा असतो ऐकणारा, म्हणजे याच्यात तू, तुम्ही, आपण आणि स्वतः, बरोबर का. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम मध्ये काय होतं, तो, ती, ते, त्या ही सर्वनाम येतात, लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 3 उत्तर असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. पुढे बघा, योग्य जोड्या जुळवा. काय प्रश्न विचारलाय, जोड्या. क्रमवाचक संख्या विशेषण, ज्या विशेषणाने नामाचा क्रम दाखविला जातो, म्हणजे काय, 7वा वर्ग. कुठे आलं हे, 3 इथं आलं. आलं उत्तर, बघायची पण गरज नाही. आवृत्ती, पटीत माहिती सांगली. पटीमध्ये चौपट मुले, किती पट मुले, चौपट, नाही का, दुप्पट, तिप्पट, चौपट, चौपदरी, दुबार, असं. गणनावाचक संख्या विशेषण बघा, 15 पक्षी आलं इथे. आणि म्हणजे गणना म्हणजे मोजणी करणे, नामाची मोजणी केली जाते. हे पूर्णांक वाचक असते, अपूर्णांक वाचक असते, साकल्य वाचक असते, लक्षात घ्या. आणि इथे पृथकत्व वाचक संख्या विशेषण कशाला म्हणायचं, एक एक मुलगा. काय म्हणायचं, एक एक मुलगा, एक एक, लक्षात घ्या. याचं उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे, लक्षात घ्या. एक एक मुलगा असं आपण सांगू शकतो. संख्या वेगवेगळी करून सांगितली. हर एक, दर एक, प्रत्येक यासारखे शब्द सुद्धा येतात. 1 1, 2 2, 3 3, 4 4 हे याच्यामध्ये येणार आहे. पुढे बघा, खाली दिलेल्या संख्या विशेषणाचा अनुक्रम प्रकार सांगा. अनुक्रमे, मग अर्धा तास हा काय असणारे, गणनावाचक आहे. 60वे वर्ष काय असणारे, क्रमवाचक आहे. दुहेरी रंग काय असणारे, आवृत्ती वाचक आहे. एक एक मुलगा काय असणारे, पृथक वाचक असणारे. काही पक्षी काय, अनिश्चित आहे. ज्या संख्या विशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नाही त्याला अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणतात. मग याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1 असणार, लक्षात घ्या. ओके. पुढे बघा, एवढा लाडू खाऊन टाक. याच्यामध्ये जर बघितलं, एवढा विशेषण आहे, लाडू नाम आहे, खाऊन धातुसाधित आहे, आणि टाक सहाय्यकारी क्रियापद आहे. विशेषण, नाम, धातुसाधित, सहाय्यक क्रियापद, पर्याय 1 आहे. ओके. पेपर अगदी सोपा होता, त्यामुळे याच्यामध्ये जास्त विश्लेषण काही नाही, लक्षात घ्या. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती मुळामध्ये प्रथमा म्हणजे ही द्वितीय असते, लक्षात घ्या. पण ती अप्रत्ययी द्वितीय असते, पण त्याला बऱ्याच वेळा ते काय म्हणतात, प्रथमा पण मानली जाते, लक्षात घ्या. त्यामुळे हे बरोबर आहे. आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदान म्हणजे चतुर्थी असते, हे पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय अ आणि ब दोन्हीही बरोबर मानले जातात, हे लक्षात घ्या. पण इथे तुम्हाला कन्फ्युजन असू शकतं की याची विभक्ती द्वितीय असते, पण बऱ्याच वेळा त्याला प्रथमा पण मानतात, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा, अ गटात सर्वनामाचे प्रकार व ब गटात ती सर्वनामे वापरलेली वाक्य पुढे दिली आहे, त्यांचा योग्य जोड्या जुळवा. आता दर्शक सर्वनाम, तो पहा हत्ती, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवणारे सर्वनाम येतं त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. हा ही हे दर्शक आहे, तो ती ते दूरची, आणि हा ही हे जवळची वस्तू दाखवितात, बरोबर आहे.
प्रश्नार्थक सर्वनाम कशाला म्हणायचं बघा. प्रश्नार्थक काय की बघा याच्यामध्ये हे पुस्तक कोणी फाडले, कोण आणि काय आलेलं आहे. अनिश्चित सर्वनाम त्या शहरात वाटतील ते काय मिळते, या ठिकाणी हे असणार आहे. आणि अनुसंबंधी सर्वनाम जो आधी पोहोचला तो जिंकेल, म्हणजे काय तर जो, जी, जे, ज्या ही संबंधी सर्वनाम आहेत. यांचा संबंध दाखवण्यासाठी जे काही दर्शक सर्वनाम येतात ना त्यांना अनुसंबंधी म्हणायचं. तो, ती, ते, त्या. म्हणजे हे झाले संबंधी, हे कोण झाले संबंधी, आणि हे कोण झाले मग अनु, पाठीमागून येतात ना, म्हणून हे अनुसंबंधी आहेत. लक्षात घ्या, याला अनुसंबंधी सर्वनाम असं म्हणायचं. ओके, संबंधी आणि अनुसंबंधी असं आपण सांगू शकतो. ओके, एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही जरी वापरता येतं अशा क्रियापदाला उभयविध क्रियापद असं म्हणतात. बघा, बाळाने नवे खेळणे मोडले, बरोबर का. बाळाचे नवे खेळणे मोडले. आता बघा, मोडणार कोण आहे, बाळ आहे. मोडण्याची क्रिया कोणावर आहे, खेळावर आहे, खेळण्यावर आहे, म्हणजे हे क्रियापद सकर्मक आहे. लक्षात घ्या. आणि हे या क्रियापद बाळाचा काही संबंध नाही. मोडणारे खेळणे, मोडण्याची क्रिया त्या खेळण्यावरच आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण, हे सकर्मक आहे आणि हे जे आहे ते अकर्मक आहे. लक्षात घ्या, अकर्मक आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने वापरले, म्हणजे उभय म्हणजे दोन, विध म्हणजे वापर, उभयविध क्रियापद असं म्हणतात त्याला. पर्याय याचं उत्तर 3 येणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 3 याचं उत्तर येणार आहे. ओके, पुढे बघा, साधित क्रियापदाची पुढीलपैकी 2 उदाहरणे कोणती आहेत असं विचारले. साधित म्हणजे चहापासून तयार होणे, थंड थंडावली, दूर दुरावला ही साधित क्रियापद आहे. अ आणि ड असणारे पर्याय. आता हे करवते शक्य क्रियापद असणारे. बघा काय असणारे, शक्य क्रियापद आहे. संपून टाकले हे काय असणारे, साधित संयुक्त क्रियापद असणारे. बरोबर का, म्हणजे पर्याय काय असणारे, अ आणि ड असणार आहे. लक्षात घ्या, उत्तर 3 असणार आहे. त्या आजारी माणसाला थोडे बसवते. बसवते म्हणजे काय, तर शक्य क्रियापद असणार आहे. काय असणार आहे, बसवते म्हणजे काय, शक्य क्रियापद असणार आहे. शक्य क्रियापद म्हणजे काय, त्या क्रियेच्या मूळ कर्त्याला ती क्रिया करण्याची इच्छा, शक्यता, सामर्थ्य असते, त्याला म्हणायचं शक्य क्रियापद. शक्य क्रियापद हे होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थी असतं. त्या माणसाला थोडे बसवते, मला आता चालवत नाही, बरोबर का, तुम्हाला एवढे चालवते तरी कसे, यासारखे क्रियापद म्हणजे काय असतात, ते शक्य क्रियापद असतात. ज्या वाक्य शक्य क्रियापद असतं त्या वाक्याचा प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग असतो, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, पुढचा जो प्रश्न आहे बघा, पुढील अनियमित क्रियापदे कोणती. यात बघा, आहे, नाही, नव्हे, पाहिजे. ज्या क्रियापदाचा धातू कोणता आहे, काळ कोणता आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही, त्यांना अनियमित किंवा गौण क्रियापद असे म्हणतात. ही सर्व काही सर्व पुरुषी चालत नाही. लक्षात घ्या, म्हणजे यांना अनियमित किंवा गौण क्रियापद असं म्हणतात. यांचा धातू कोणता, यांची रूप अनियमित स्वरूपाचे असतात, नियमित स्वरूपाचे नसतात, हे लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नाही का, नये, नको यासारखे इथे सुद्धा हे पण येतात बघा. हे फक्त न हा शब्द येत नाही म्हणून हा कट होतो. लक्षात घ्या, मळमळले, गडगडले, सांजावले हे भाव करतो क्रियापद आहेत. क्रियापदाने सांगितलेला भाव हाच त्या वाक्याचा काय मानला जातो, कर्ता मानला जातो. त्या वाक्यात स्वतंत्र कर्ता नसतो, त्याला अकर्तक किंवा भावकर्तक क्रियापद असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी उत्तर याचं जर बघितलं, भावकर्तक असणार आहे. ये, जा, कर, उठ, बस हे सिद्ध क्रियापद आहेत, बरोबर का. म्हणजे क्रियापदाच्या प्रत्येक शब्दाला धातू म्हणतात आणि धातूपासून तयार होणाऱ्या क्रियापदाला सिद्ध धातू म्हणतात. आणि हे सिद्ध धातू कोण आहेत हे असणार, लक्षात घ्या. उत्तर याचं काय येणार आहे बघा, उत्तर आहे 1. पुढील जोड्या योग्य क्रमाने जुळवा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग या ठिकाणी जर बघितलं आपण मित्रांनो, तर बघा, एवढे आमचे काम कराच असं म्हटलंय. एवढे आमचे काम कराच ही विनंती केली आहे, आज्ञार्थी आहे. ज्या क्रियापदाच्या रूपावर आज्ञा, अनुज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादीचा बोध होतो, त्याला आज्ञार्थी क्रियापद म्हणायचं. या ठिकाणी असणार आहे आज्ञार्थी. अंगी धैर्य असणाऱ्याने जे कार्य करावं, ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, तर्क, शक्यता, पात्रता, योग्यता इत्यादीचा बोध होतो, त्याला विद्यार्थी म्हणायचं. आणि या ठिकाणी काय आहे, योग्यता किंवा पात्रता आहे, बरोबर का. इथे विनंती केलेली आहे, लक्षात घ्या, विनंती केलेली आहे. इथं तुमची योग्यता किंवा पात्रता आहे, लक्षात घ्या. मी खात्रीने पास होईल, केवळ काळाचा बोध झाला म्हणजे स्वार्थी, केवळ स्वतःचा बोध होतो, केवळ काळाचा बोध होतो, त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणायचं, स्वार्थी क्रियापद म्हणायचं. म्हणजे इथे भविष्य काळाचा बोध झालेला आहे, लक्षात घ्या.
भविष्याचा बोध झालाय. निमंत्रण आले तर मी येईन, इथं संकेताचा अर्थ निर्माण होतो. संकेत म्हणजे अट, येण्याची अट सांगितलेली आहे, लक्षात घ्या. अमुक झालं तर तमुक होईल असं सांगितलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? हे असणार आहे 4. मग या ठिकाणी आपण गेलो, 1 नंबरचं उत्तर 3 आणि इथं 4. हे जर आलं तर याचं उत्तर हे असणार आहे, लक्षात घ्या. उत्तर 1 असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. मधु लाडू खात असे. आता खात असे हे क्रियापद बघितलं तर रीती भूतकाळ आहे. याचं तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळ करायचं म्हणजे काय? चालू वर्तमान काळ म्हणजे खात आहे असणार आहे, लक्षात घ्या. आता खात असतो, नित्यनेमान हा रीती वर्तमान काळ आहे, लक्षात घ्या. रीती वर्तमान काळ आणि खात नाही, याच्यात काही संबंध नाही. खात असतो असं दिसते, काही गरज नाही. फक्त क बरोबर आहे, पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. क्रियापदातील ई आख्यात व आख्यात अशी ही ई आख्यात यांचे मूळ संस्कृतातील आख्यात प्रत्ययापासून आले असतात. त्यांचा गुणधर्म काय आहे तर हे 3 लिंगी समान असतात, लक्षात घ्या. मुळामध्ये असं लक्षात ठेवायचं, इलू काय म्हणायचं? इलू. इलू म्हणजे काय? इल उ हे जे आख्याताचे प्रत्यय लक्षात घ्या, हे संस्कृत मधून मराठीमध्ये आलेत, पहिला मुद्दा. आणि हे सर्व लिंगी समान असतात, बरोबर का? या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, बस. याचं उत्तर काय येणार आहे? 3 येणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. उत्तराचे उत्तर आन्सर की मध्ये दिलेले आहेत. मी 1 ते 45 उत्तर तुम्हाला सांगितले मित्रांनो. आता याच्यामध्ये तुम्हाला एवढं सांगतो की पेपर अगदी सोपा होता, पेपर फार अवघड नव्हता. इथून पुढचे जे पेपर असतील बघा, टॉपिक वाईज होऊ द्या. बाकी टॉपिक वाईज संपले की तुमचे प्रश्न मी व्यवस्थित काढायला सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल, लक्षात घ्या. तर हे पेपर खूप सोपे, टफ पेपर नव्हता, त्यामुळे याचं विश्लेषण सुद्धा खूप छोट्या पद्धतीने असतील. जेव्हा तुमचा अभ्यास चांगला होईल, आपल्या टॉपिक वाईज टेस्ट संपतील, तेव्हा त्याच्यामध्ये पीवायक्यूची पण आपण जोड्याला देऊया मित्रांनो. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संघपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय भगीरथ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती. आपण आज तुमचा जो पेपर झालेला आहे इंग्लिशचा सेकंड पेपर, त्या पेपरचा अनालिसिस बघणार आहे. त्याची उत्तरं नेमकी काय आहेत ती बघणार आहे. यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस, हा पहिला प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये हिज पेअर ऑफ ट्राउझर्स इज टॉल, हे पहिलं वाक्य आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे द जंट्री ऑफ द टाउन वॉज इन्व्हेंटेड. तिसरा आहे हिज हेअर इज ऑल ब्लॅक. आणि चौथा आहे $10,000 इज अ बिग सम. असे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत. आता या वाक्यामध्ये समजून काय घ्यायचं आहे आपल्याला? समजून हे घ्यायचं आहे की यामध्ये पहिल्या याच्यात ही जो पेअर ऑफ ट्राउझर्स दिलेला आहे, ट्राउझरच्या आधी पेअर हा शब्द आलेला आहे आणि पेअर हा शब्द इथं कसा आहे? सिंग्युलर आहे. त्यामुळे याच्यासोबत येणारा व्हर्ब जो आहे तो सिंग्युलरच लागेल. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? आपल्याला विचारलेला इनकरेक्ट कोणता आहे? त्यामुळे ए तर बरोबर आहे. त्यामुळे जिथं ए असेल ते आपला आन्सर असणार नाही, कारण आपल्याला करेक्ट नाही, आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. मग उरलं बी डी किंवा बी सी. इथं दुसरं ऑप्शन आहे द जंट्री ऑफ दिस टाउन वॉज इन्व्हेंटेड. कलेक्टिव्ह नाउन मध्ये काही असे नाउन्स आहेत की जे नेहमी प्लुरल फॉर्म मध्ये प्लुरल व्हर्ब सोबत वापरले जातात. त्यामधील एक जंट्री आहे. जंट्री, कॅटल, पोल्ट्री हे असे नावं तुम्ही वाचलेले आहेत अभ्यासताना. मग हे असं नाउन आहे कलेक्टिव्ह नाउन जे प्लुरल आहे आणि ज्याच्यासोबत प्लुरल व्हर्ब येतो. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे चुकलेलं आहे, कारण हे जर प्लुरल असेल तर याच्यासोबत प्लुरल व्हर्ब पाहिजे. परंतु इथं मात्र जो व्हर्ब दिलेला आहे तो सिंग्युलर दिलेला आहे. त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. मग जेथं बी असेल ते आपलं उत्तर असेल. दोन्ही ठिकाणी बी आहे. सी काय म्हणते? हिज हेअर इज ऑल ब्लॅक. हे वाक्य ऍब्सोल्युटली राईट आहे. याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हेअर जे आहे हे अनकाउंटेबल नाउन आहे. त्याला सिंग्युलर कन्सिडर करावं लागेल आणि त्याच्यासोबत सिंग्युलर व्हर्ब वापरावं लागेल. आता इट इज अ डिफरंट थिंग. काही ग्रॅमेरियन असे म्हणतात की जर काही अनकाउंटेबल गोष्टी ह्या काउंटेबल पोझिशन मध्ये आल्या तर त्याला प्लुरल कन्सिडर करायचं आणि त्याच्यासोबत प्लुरल व्हर्ब वापरायचा. आणि तशी कंडिशन इथं दिलेली नाही, त्यामुळे हे बरोबर आहे. मात्र चौथं जे वाक्य आहे $10,000 इज अ बिग सम, हे वाक्य चुकलेलं आहे आणि त्यामुळे बी आणि डी जे इथं असेल ते आपला आन्सर असेल. हे चुकलेलं काय आहे? कारण हे अमाऊंट दाखवतंय, सम दाखवतंय. जर अमाऊंट, एखादा नाउन अमाऊंट दाखवत असेल, सम दाखवत असेल, डिस्टन्स दाखवत असेल, कॅल्क्युलेटेड, त्यावेळेला त्याला सिंग्युलर कन्सिडर केलं जातं आणि त्याच्यासोबत सिंग्युलर वर्ब वापरला जातो. आणि इथं अमाऊंट लिहिताना $10,000 नाही होणार,
ते $10,000 होणार आहे, कारण सम आहे. आपण जर $10,000 नोट म्हटलं तर मात्र चालेल. या इथं डॉलरच्या नंतर नोट असता की एखादी $10,000 नोट आहे, तर त्यावेळेला मात्र तो डॉलर्स नसता, तो डॉलर असता, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे हे चुकलेलं आहे. इथं डॉलर्स पाहिजे होतं, त्यांनी डॉलर दिलेला आहे म्हणून हे चुकलंय आणि आपल्याला त्यांनी इनकरेक्टच विचारलेला आहे. आणि इनकरेक्ट हा डी सुद्धा आहे, बी सुद्धा आहे. बी आणि डी 2 नंबर मध्ये दिलेले आहेत. And therefore we have chosen option 2 as our answer. Now let us move on to the next question. The next question is, identify the kind of noun the underlined word is in the following sentence. We went for a long walk in the woods. आता we went for a long walk in the woods, इथं woods दिलेलं आहे. आपण आता वुड म्हणजे काय, तर वुड म्हणजे लाकूड होत नाही. इथं वुडला यस लागलेला आहे. ज्या वेळेला वुडचा प्रयोग वुड्स म्हणून केला जातो त्यावेळेला याचा अर्थ होत असतो फॉरेस्ट. काय होतो याचा अर्थ? फॉरेस्ट होत असतो. मग फॉरेस्ट हे कोणतं नाऊन आहे? हे मटेरियल नाऊन आहे का? नाही, तर हे कॉमन नाऊन आहे, म्हणून याचं आन्सर यायला पाहिजे होतं कॉमन नाऊन. नाव लेटेस्ट. आणि आपण बघा लाकडात फिरायला जात नाही, आपण जंगलात फिरायला जाऊ शकतो. त्यामुळे इथं वुड्स जे आहे हे आपलं फॉरेस्ट या अर्थानं आलेलं आहे आणि फॉरेस्ट हे कॉमन नाऊन आहे, म्हणून त्याला आपल्याला ऑप्शन 3 कॉमन नाउन जे आहे हे ऍज अन आन्सर सिलेक्ट करावं लागेल. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक. यामध्ये काय दिलेलं आहे? यामध्ये असं म्हटलेलं आहे की दिस मिस अँड्रिस्ट. ओके, मिस अँड्रिस्ट दिलेला आहे शब्द. आता मिस अँड्रिस्ट म्हटल्यानंतर हे कसं आहे? धीस हा सिंग्युलर दाखवतोय. मग आता मिस अँड्रिस्ट हे सिंग्युलर आपला सब्जेक्ट आहे. मग आता सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर याच्यासोबत येणारा व्हर्ब कसा पाहिजे? तर हा सिंग्युलर पाहिजे. सिंग्युलर व्हर्ब म्हणजे काय? तर सिंग्युलर व्हर्ब म्हणजे व्हर्बचा फिफ्थ फॉर्म. व्हर्बचा फिफ्थ फॉर्म म्हणजे काय की ज्या व्हर्बला यस किंवा इएस लागलेला आहे. शोधा कुठं कुठं लागलेला आहे? एक इथं लागलेला आहे आणि एक इथं लागलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे 2 किंवा 3 आपला आन्सर असणार आहे. पहिला आणि चौथा तर आन्सर असणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑल. आता इथं ऑल म्हटलेलं आहे. ऑलच्या नंतर जर काउंटेबल नाउन आलं तर ते प्लुरल फॉर्म मध्ये पाहिजे. मग प्लुरल फॉर्म मध्ये इथं फादर इन लॉ दिलेला आहे. काय दिलेलं आहे? फादर इन लॉ. आता फादर इन लॉ म्हटलं की याचा प्लुरल फॉर्म कसा तयार केला जाते एक लक्षात घ्यायचं आहे. फादर इन लॉ म्हटला की याचा प्लुरल फॉर्म तयार करताना मेन वर्डला यस लावला जातो, म्हणजे तो फादर्स इन लॉ होईल. फादर्स इन लॉ व्हायला पाहिजे आणि जिथं फादर्स इन लॉ असेल ते आपला आन्सर असेल. इथं फक्त फादर इन लॉ दिलेला आहे म्हणून ते चुकलेलं आहे. इथं मात्र फादर्स इन लॉ दिलेला आहे म्हणून हे आपला आन्सर असणार आहे आणि त्यामुळेच आपण ऑप्शन 3 ऍज अन आन्सर सिलेक्ट करणार आहोत. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, the next question is identify the wrongly spelled word or words from the following. आता इथं वर्ड दिलेले आहेत. हॅफहॅझार्ड चुकलं की बरोबर आहे? तर चुकलेलं आहे. ते कसं लिहिलं जातं? तर हे असं लिहिलं जातं, हॅफहॅझार्ड. हे ई नाही पाहिजे, इथं ए पाहिजे होतं, चुकलेलं आहे. हेरिडेटरी, येस ऍब्सोल्युटली राईट आहे, जसं आहे तसं. हिपोक्रेसी हे मात्र चुकलेलं आहे. हिपोक्रेसी लिहिताना आपण CRISY लिहितो, हिपोक्रेसी, आणि इथं क्रेसी दिलेला आहे, CRESY दिलेला आहे म्हणून हे चुकलेलं आहे. हेट्रोजेनियस, दॅट इज ऍब्सोल्युटली राईट. हेट्रोजेनियस हे बरोबर आहे, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. मग आपलं चुकलंय कोणतं आहे? ए आणि सी. कुठं दिलेला आहे ए आणि सी? तर ए आणि सी ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आहे म्हणून ऑप्शन 1 आपलं काय झालेलं आहे? आन्सर आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. स्पॉट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय द फॉर्मेशन ऑफ स्टोन्स इन द किडनी. किडनीमध्ये जो स्टोन होतो त्याला काय म्हणतात? मूतखडा म्हणतात आणि त्याचं जे स्पेलिंग असतं ते असतं नेफ्रोलिथियासिस. नेफ्रोलिथियासिस कुठं दिलेलं आहे? पहिल्या याच्याच दिलेलं आहे म्हणून हे आपलं स्पेलिंग आहे NEPHRO, नेफ्रो. त्याच्यानंतर लिथी, LITHIASIS. हे अशा प्रकारे त्याचं स्पेलिंग असायला पाहिजे, ते इथं दिलेलं आहे म्हणून हे आपलं आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्टली स्पेल्ड वर्ड. नाउ लुक ॲट दिस क्वेश्चन व्हेरी केअरफुली. व्हॉट दे आर सेइंग, द क्रिटिक्स रिव्ह्यू वॉज फिल्ड विथ रिमार्क्स दॅट हर्ट the other deeply. मग कुठला रिमार्क? the remark that hurts other, the remarks that damage somebody's image is called a scurrilous remark, and the spelling for scurrilous is SCURILOUS, scurrilous, and hence we are supposed to select option 2 as our
answer. Now let us move on to the question number 57. Identify the sentence that contains a spelling error. ठीक आहे. मग आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट कंटेन्स स्पेलिंग एरर यामध्ये दिलेलं आहे हर रिस्पॉन्स वॉज unequivocal, leaving no room for doubt. The team prepared a detailed program for the event. The witness gave a clear and coherent account of the incident. या कोहेरंटला बघा कसं आहे तर हे कोहेरंट कसं लिहिलं जातं तर कोहेरंट असं लिहिलं जातं इथं डबल आर येत नाही परंतु त्यांनी दिलेलं आहे म्हणजे इथं स्पेलिंग एरर आहे. यांनी विचारलेलं आहे की आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट कंटेन्स स्पेलिंग एरर. सो वी आर सपोज टू सिलेक्ट ऑप्शन 3 as our answer. Now let us move on to the next question. The next question is choose the correct alternative where words are spelled correctly. Now आता इथं बघा 4 ऑप्शन्स आहेत, 4 वर्ड्स आहेत आणि याच्यात कुठं त्यांचं स्पेलिंग करेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता युफेमिझम म्हटलं की त्याचं स्पेलिंग काय असतं युफेमिझमचं तर युफेमिझमचं स्पेलिंग असतं MISM. इथं मात्र MIMESM दिलेलं आहे त्यामुळे हे चुकलेलं आहे. इथं 4 नंबर मध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे म्हणून हे दोन्ही चुकलेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे उरलेलं आहे ऑकरन्स. तर ऑकरन्सचं स्पेलिंग काय येतं तर ऑकरन्सचं स्पेलिंग येतं OCCURANCE ऑकरन्स येतं. इथं मात्र ENCE दिलेलं आहे त्यामुळे हे चुकलेलं आहे आणि 3 नंबरचा पर्याय जो आहे तो आपला आन्सर आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह वेअर वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. कुठं वर्ड्स करेक्टली स्पेल्ड आहेत ते पाहायचं आहे आपल्याला. मग याच्यात दिलेला आहे पहिला एपिडेमिक, ठीक आहे. दुसरा आहे हे एपिडॅमिक आहे. ओमनिसायंट आहे. ओमनिसायंट सर्वच ठिकाणी सेम दिलेला आहे OMNISCIENT त्यामुळे हे बरोबर आहे. मटेरियल बघा इथं कसं दिलेलं IAL पाहिजे इथं EAL दिलेलं आहे, ठीक आहे त्यामुळे ते चुकलेलं आहे मटेरियल. त्यानंतर दुसरं बघा चॅलेंजिंग. आता ज्या वेळेला चॅलेंज इथं काय दिलेलं आहे चॅलेंजचं चॅलेंज दिलेलं आहे इथं चॅलेंज CHALLENGE नसते ENGE असतं त्यामुळे हे दोन्हीही चुकलेले आहेत, ठीक आहे. मग उरलंय काय तर उरलंय एपिडेमिक. हे आहे एपिडॅमिक आणि हे आहे एपिडेमिक. आता इथं दुसरा दिलेला आहे ओमनिसायंट बरोबर आहे. इथं चॅलेंज इथं बरोबर आहे. मटेरियल इथं बरोबर आहे. इथं ओमनिसायंट बरोबर आहे. मग आपल्याला एपिडेमिकचं जर स्पेलिंग माहित असेल तर हे आन्सर आपल्याला येईल अदरवाईज येणार नाही. आणि इथं एपिडेमिकचं जे आन्सर आहे एपिडेमिकचं जे स्पेलिंग आहे त्या EPIDEMIC म्हणून एपिडेमिक जे आहे ते इथं करेक्टली स्पेल्ड आहे. ओमनिसायंट सर्वच ठिकाणी करेक्टली स्पेल्ड आहे. मटेरियल इथं सुद्धा करेक्टली आहे इथं सुद्धा करेक्टली आहे इथं सुद्धा करेक्टली स्पेल्ड आहे परंतु इथं चुकलं होतं. आणि चॅलेंज सुद्धा इथं करेक्टली स्पेल्ड आहे. एवढं लक्षात घ्यायचं की वाहत्या गंगेत हात धुणे म्हणजेच काय टू यूज द राईट अपॉर्च्युनिटी और टू यूज दी गिवन अपॉर्च्युनिटी. आणि इथं मेटल वर्क हार्ड वर्क होणार नाही का कारण हे जे आहे हे प्रोव्हर्ब आहे. काय आहे हे प्रोव्हर्ब आहे. प्रोव्हर्बचा मिनिंग जो असतो तो ऍक्च्युअल दिलेल्या शब्दाशी मॅच होत नसतो म्हणून त्याला आपल्याला त्याच्या दिलेल्या शब्दावरून समजून घ्यायचं असतं मिनिंग डिराईव्ह करायचं असतो तो असतो यूज राईट अपॉर्च्युनिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे किल 2 birds with 1 stone मीन्स किल 2 birds with 1 stone याचा अर्थ होते टू अचीव 2 goals with 1 effort. एक पत्थर में 2 निशाने, ठीक आहे ना. एका दगडात 2 पक्षी मारणे म्हणजे काय करणे एका प्रयत्नात 2 कामं आपले संपवणे. त्यानंतर टू थ्रो स्टोन्स हे सॉल्व्ह 1 प्रॉब्लेम्स ते हे आपले येणार नाहीत. सॉल्व्ह 1 प्रॉब्लेम्स थ्रो स्टोन्स हंट बर्ड्स हे आपले येणार नाहीत. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द युनिट इन विच देर इज अन एरर. कुठल्या युनिट मध्ये एरर आहे फाइंड आउट द एररचा हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मच पीपल आर पेंटिंग मच पीपल नसतं इथं काय यायला पाहिजे होतं मेनी कारण पीपल जे आहे हे काउंटेबल नाऊन आहे. कसं नाऊन आहे हे काउंटेबल नाऊन आहे आणि काउंटेबल नाऊन आहे. काउंटेबल नाऊनला मॉडिफाय करण्यासाठी मचचा उपयोग करत नाही. मचचा उपयोग अनकाउंटेबल नाऊन सोबत केला जातो त्यामुळे मच येणार नाही. याच्या ऐवजी इथं काय यायला पाहिजे होतं मेनी यायला पाहिजे होतं. असाच प्रश्न याच्या आधी आलेला आहे त्याच्यावरून हा प्रश्न तुमच्यासाठी बनवलेला आहे. एमपीएससी कंबाईनला आलेला आहे असा प्रश्न. नेक्स्ट आहे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन
स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. अगेन आयडेंटिफाय द एररचा क्वेश्चन आहे. यामध्ये आय, यू अँड शी हॅव बीन वर्किंग हॅपीली इन द सेम कंपनी अँड इन द सेम ब्रँच ऑफ द लास्ट अँड इन द सेम ब्रँच फॉर द लास्ट 9 years असं हे वाक्य दिलेलं आहे. इथं काय समजून घ्यायचं आहे, इथं समजून हे घ्यायचं आहे की हे जे प्रोनाउन दिलेलं आहे याचा सिक्वेन्स चुकलेला आहे. काय चुकलेला आहे? सिक्वेन्स. प्रोनाउनचा जनरल सिक्वेन्स असतो 2, 3, 1 म्हणजे सेकंड पर्सन, थर्ड पर्सन आणि फर्स्ट पर्सन. म्हणजे हा आपल्याला शिकवलेला असतो की जनरली जर सिंग्युलर पर्सनल प्रोनाउन वाक्यात असतील तर पहिल्यांदा मेन्शन करायला पाहिजे सेकंड पर्सन, त्याच्यानंतर थर्ड पर्सन आणि त्याच्यानंतर फर्स्ट पर्सन. हा असा सिक्वेन्स असतो, तो फॉलो करावा लागतो. मग सेकंड पर्सन कोण आहे? इथं यू आहे म्हणजे यू पहिले यायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर हे पाहिजे होतं यू, त्याच्यानंतर शी आणि मग लिहायला पाहिजे होतं अँड आय. हे अशा प्रकारे स्ट्रक्चर पाहिजे होतं, त्यांनी दिलेलं नाही म्हणून हे स्ट्रक्चर चुकलेलं आहे आणि हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून पर्याय 2 आपला आन्सर आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is question number 67. Pronouns are always singular. कोणते प्रोनाउन ऑलवेज सिंग्युलर असतात? तर इथं दिलेलं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह, पर्सनल आणि रेसिप्रोकल. रेसिप्रोकल प्रोनाउन हे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तीसाठी वापरतात, त्यामुळे हे आपला आन्सर असणार नाही रेसिप्रोकल वालं. पर्सनल प्रोनाउन तर बिलकुल असणार नाही. पर्सनल प्रोनाउन नेहमी सिंग्युलर नसतात, त्याच्यात सिंग्युलरही आहेत, त्याच्यात प्लुरलही आहेत. म्हणून दुसरं आणि चौथं पर्याय आपल्या उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. कारण कोणते प्रोनाउन नेहमी सिंग्युलर असतात? तर ते डिस्ट्रीब्युटिव्ह, ते 1 मध्ये दिलेले आहेत आणि 3 मध्ये, म्हणून 2 पैकी 1 आपला आन्सर आता असणार आहे. मग प्रोनाउन्स आर ऑलवेज प्लुरल. कोणते प्रोनाउन्स ऑलवेज प्लुरल असतात? तर रेसिप्रोकल. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी बोललेलो आहे. तर रेसिप्रोकल दिलेले कुठे आहेत? डिस्ट्रीब्युटिव्हच्या नंतर. तर इथंच दिलेले आहेत. 3 नंबर मध्ये दिलेले आहेत का? तर नाही, म्हणून 3 नंबरचा पर्याय आपला आन्सर नसणार. आणि उरतं काय मग? हे जर आन्सर नसेल तर ऑप्शन 1 अँड देअरफॉर ऑप्शन 1 इज द राईट चॉईस टू सिलेक्ट ॲज अन आन्सर. आणि म्हणून आपण पर्याय 1 जे आहे ते आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करूया. नाउ लेट अस चेक द लास्ट वन. पर्सनल प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर अँड प्लुरल. आर ऑलवेज सिंग्युलर अँड प्लुरल डिपेंड्स अपॉन. तर ते बरोबर आहे, त्याच्यात सिंग्युलर सुद्धा असतात आणि प्लुरल सुद्धा असतात. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. मॅच द फॉलोइंग. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये कोणते येतात? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन पाहायचे आहे. त्याच्यानंतर इथं त्यांनी विचारलेले एम्फॅटिक प्रोनाउन्स त्यांनी विचारलेले आहेत. काय विचारलेले आहेत? एम्फॅटिक प्रोनाउन्स विचारलेले आहेत. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स त्यांनी विचारलेले आहेत. त्यांनी इंडेफिनेट प्रोनाउन्स इथं विचारलेले आहेत. तर इथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये आपलं काय येतं? ऍक्च्युली हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हच आहेत, प्रोनाउन्स नाही. सच आणि अंडर हे काय आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हज आहेत. लेटस दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाही, आपल्याला जवळचं काय करावं लागतं? सिलेक्ट करायचं असतं. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये सच आणि अंडर. त्याच्यानंतर एम्फॅटिक प्रोनाउन्स मध्ये काय येणार आहे? तर याच्यामध्ये येणार आहे अवर सेल्फ. म्हणजे चौथं आणि तिसरं जिथं पहिल्यांदा दिसेल ते आपलं काय असणार आहे? आन्सर. चौथं आणि तिसरं इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे. त्यानंतर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये काय येतं? हुम आणि व्हॉट येतं. त्यानंतर 2 नंबरचा पर्याय पाहिजे आणि तो पहिल्याच क्रमांकात दिलेला आहे, पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलेला आहे. म्हणून पहिल्या नंबरचा पर्याय आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स. काय दिलेलं आहे? फिल इन द ब्लँक्स. आय हॅव लिटिल वर्क लेफ्ट सो आय विल फिनिश इट बिफोर गोइंग होम. म्हणजे कमीच काम राहिलेलं आहे, म्हणजे एवढं की म्हणजे आता हा सेन्स जो आहे तो सेन्स समजून घेणे गरजेचं आहे. देर आर स्टुडंट वेटिंग आउटसाइड द क्लासरूम. बर, द कंपनी अर्न प्रॉफिट दिस इयर. आता प्रॉफिट कसं असते? लार्ज असते की अ लार्ज असते? अ लार्ज प्रॉफिट दिस इयर. लार्ज प्रॉफिट नसते. तर कंपनी अर्न अ लार्ज प्रॉफिट. मग अ लार्ज असायला पाहिजे ते एक्सप्रेशन, फक्त लार्ज नाही. आणि ते अ लार्ज जे आहे हे 2 मध्ये दिलेलं आहे. मी म्हटलं आय हॅव लिटिल वर्क लेफ्ट सो आय विल फिनिश इट बिफोर गोइंग होम. हे बरोबर होऊ शकते. आय हॅव लिटिल वर्क म्हणजे आता थोडंसंच आहे, म्हणजे नसण्यात जमा. अ लिटिल वर्क म्हणून नाही आहे, लिटिल नेगेटिव्ह सेन्स इथं दिसतोय, म्हणून याचं पहिले यायला पाहिजे लिटिल. देर आर अ फ्यू स्टुडंट्स वेटिंग आउटसाइड द क्लासरूम. आता कोणीच नसेल, देर फ्यू, कोणी नसेल, नसण्यात जमा असेल तर सांगण्याची गरज नाही, पण काही विद्यार्थी वाट पाहत आहेत म्हणून देर आर अ फ्यू स्टुडंट्स वेटिंग आउटसाइड ऑफ द रूम. आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे द कंपनी अर्न अ लार्ज प्रॉफिट दिस इयर. पहिलं ऑप्शन ऍब्सोल्युटली राईट, म्हणून त्यालाच आपल्याला ऍज अन आन्सर सिलेक्ट करावं लागेल. नाव नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, शी इज मोर चार्मिंग दॅन एनी अदर वुमन लिव्हिंग. आय हॅव नो अल्टेरियर मोटिव्ह हेल्पिंग यू
ही हॅज ग्रेटर पॉप्युलरिटी दॅन एनी अदर लीडर. आणि यांनी विचारलेला आहे करेक्ट काय आहे. आता दॅन एनी अदर लीडर ही हॅज ग्रेटर पॉप्युलरिटी हे बरोबर आहे, करेक्ट आहे. त्यानंतर आय हॅव नो ऑल्टेरियर मोटिव्ह हेल्पिंग यू हे सुद्धा बरोबर आहे. मग इथं दिलेलं शी इज मोर चार्मिंग दॅन एनी अदर वुमन लिव्हिंग हे सुद्धा बरोबर आहे. मग एबीसी कुठं दिलेलं आहे तर ऑप्शन 3 मध्ये. म्हणून पर्याय 3 जे आहे हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज although the police officer sympathized with the poor, he refused to. with the poor पाहिजे होतं, त्यांनी with poor दिलेला आहे, इथंच एरर आहे. he refused to take an action against the रिच मॅन. नाउ ऑलवेज रिमेंबर, ऍडजेक्टिव्ह जर व्यक्ती दाखवण्यासाठी वाक्यात वापरला असेल तर त्याच्या आधी आर्टिकल द येतं, म्हणजे येतं. इथं दिलेला आहे रिचच्या आधी, पण पुअरच्या आधी दिलेलं नाही, म्हणून तो पार्ट चुकलेला आहे. आणि तो पार्ट म्हणजे कोणता, पार्ट ए. म्हणून ओनली ए जे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे ते आपलं आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 72. इट सेज आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. इथं म्हटलेलं आहे हर सॉफ्ट कुड बी हर्ड इन द स्टिल ऑफ नाईट. आता हे काय आहे, स्टिल ऑफ नाईट, आर्टिकल द. आर्टिकल फक्त नाऊनच्या आधी वापरलं जातं, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मग आर्टिकल नाऊनच्या आधी वापरलं जाते याचा अर्थ पहिला वर्ड आपला नाऊन आहे, म्हणून पर्याय 3 आपलं इथं आन्सर असणार नाही. नेक्स्ट म्हणते स्टील वॉटर रन्स डीप. मग स्टील वॉटर्स, मग आता स्टील वॉटर्स ज्या वेळेला म्हटलेलं आहे, आता हे स्टील वॉटर्स नाही, ते स्टील वॉटर रन्स डीप पाहिजे होतं, ते स्टील वॉटर रन्स डीप. ते थोडासा ग्रॅमॅटिकल इथं मिस्टेक आहे, पण विचारलं नाही. इथं काय विचारलं ते समजून घ्या. स्टील वॉटर नाऊन आहे, स्टील काय आहे, कसं, शांत पाणी. मग खोल पाणी, शांत म्हटल्यापेक्षा खोल पाणी किंवा शांत पाणी जे असतं, जे पाणी शांतपणे वाहतं त्याची जी खोली असते ती फार जास्त असते. मग या पाण्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. दॅट मीन्स इट इज अन ऍडजेक्टिव्ह. नाऊनच्या नंतर फक्त ऍडजेक्टिव्ह कुठं दिलेलं आहे तर पर्याय 4 मध्ये. इथं वर्ब आणि ऍडव्हर्ब दिलेला आहे, म्हणून ते आन्सर असणार नाही. आपला आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4, ज्याच्यामध्ये त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून दिलेलं आहे. ही स्टील इन बिझनेस, तर स्टील इथं ऍडव्हर्ब म्हणून वापरलेला आहे. विथ हिज नेम द मदर स्टील्स द बेब, हे काय आहे तर हे वर्ब आहे. तर येस, हे ऍडव्हर्ब आहे, त्याच्यानंतर वर्ब, लास्ट वाला वर्ब आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. स्टील्स द बेब म्हणजे काय, झोपवणे, शांत करणे. करणे म्हटलं की काय असतं ते, तर ते असतं वर्ब. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 73. Question number 73 says identify the type of the underlined verbs. Now there are certain verbs underlined over here. The first sentence is the chef prepared a delicious meal. Second is the weary traveler slept soundly. Now there are two words and they said underlined verbs. Identify transitive, intransitive, transitive, intransitive, transitive, intransitive, intransitive, transitive, intransitive. So transitive verb is actually a verb which takes an object after it. Now the chef prepared. What did chef prepared? When you ask question what to the main verb, the answer that you always get is your direct object. So here there is an object after prepared and hence this prepared is a transitive verb. Now first option as a transitive verb is given only in two options 1 and 3, whereas in second and fourth option there is intransitive verb given as an option, and hence we have eliminated these two options. So what remains? Option 1 and 3. Now let us discuss which one would be the answer. Now in the second sentence it says the weary travelers slept soundly. That means we are talking about his sleep. So slept is a verb. How did they sleep? Soundly. That means soundly is the adverb of manner. There is no object after it. And when the verb has no object after it, it becomes intransitive. And therefore, we are going to select option 3 as an answer, because second option as an intransitive verb is given in option 3. म्हणून ते आपला आन्सर असणार आहे. Now let us jump on to the next question. Question number is 74. Identify the type of the underlined words. The first word is having taken food, he left for office. A burning candle was extinguished. Now here having taken is a perfect participle. What is it? It is called perfect participle. It is called perfect participle. And perfect participle, whereas burning is called प्रेझेंट पार्टिसिपल. याला काय म्हणतात? बर्निंगला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. मग
पहिला परफेक्ट आणि सेकंड प्रेझेंट कुठं दिलेला आहे तर परफेक्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल इज गिवन ओनली इन ऑप्शन 1 अँड हेन्स ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. नाव लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 75, 75वा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन काय म्हणते, द स्वॉर्ड इज नॉट मोर पॉवरफुल दॅन द पेन. द स्वॉर्ड इज नॉट. Which one of the following sentence is the correct passive positive degree corresponding to the sentence above? आता दोघांमधलं काय आहे, कंपॅरिझन आहे. लक्षात घ्या, दोघांमधलं कंपॅरिझन असेल त्याची पॉझिटिव्हची आणि कंपॅरेटिव्हची डिग्री आपण तयार करत असू तर इकडलं पॉझिटिव्ह वाक्य तिकडे नेगेटिव्ह होते, तिकडलं नेगेटिव्ह इकडे आलं की पॉझिटिव्ह होते. इकडे जर ER मोर लागलेलं असेल तर तिकडे ऍज एचच्या मध्ये ते बंद होते, तिकडे ऍज एचच्या मध्ये बंद झालेलं असेल ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब तर इकडे मात्र त्याला ER किंवा मोर लावला जातो. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग इथं दिलेलं आहे नो अदर थिंग इज ॲज पॉवरफुल ॲज द पेन. आता इथं नो अदर थिंग नाही आहे, फक्त स्वॉर्ड आणि पेन दोघांचीच गोष्ट आहे, त्यामुळे इथं नो अदर येणार नाही. नो अदर ज्या वेळेला कंपॅरिझन दोनपेक्षा अधिक गोष्टीमध्ये असेल त्यावेळेला येणार आहे. द पेन इज ॲज पॉवरफुल ॲज स्वॉर्ड. ठीक आहे, मग द पेन इज ॲज पॉवरफुल ॲज स्वॉर्ड. येस, हे ऍब्सोल्युटली राईट आहे. हे बाकीचे द स्वॉर्ड इज ॲज पॉवरफुल ॲज द पेन हे होणार नाही. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की दोघांमधलं कंपॅरिझन असेल आणि त्याची डिग्री चेंज करायची असेल तर इकडला सब्जेक्ट नंबर 1 इकडे हे बघा दोघांमधलं कंपॅरिझन आहे. कंपॅरिझन मध्ये ही इकडे पॉझिटिव्ह डिग्री आहे आणि इकडे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. तर काय होते, इकडला जो सब्जेक्ट नंबर 1 असतो, सब्जेक्ट नंबर 1 इकडे सब्जेक्ट नंबर 2च्या ठिकाणी जातो असं जर असेल तर, आणि इकडला सब्जेक्ट नंबर 2 जो असतो इकडे सब्जेक्ट नंबर 1च्या जागी जातो. हे आपल्याला माहिती आहे. हे सिक्वेन्स चेंज होतो, तो सिक्वेन्स समजून घेणं गरजेचं आहे. मग हा स्वॉर्ड जर इथं दिलेला आहे तर पेन आता आधी येईल, स्वॉर्ड तिकडे जाईल आणि ते पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, चौथ्यामध्ये दिलेलं नाही. म्हणून पर्याय 2 ॲज अन आन्सर आपण काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेला आहे. द पेन इज ॲज पॉवरफुल ॲज द स्वॉर्ड. हे निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह झालेलं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज नो अदर पार्ट ऑफ माय बॉडी इज सो सेन्सिटिव्ह ॲज माय आईज. मग इथं म्हटलंय सिलेक्ट द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द अबव सेंटेन्स. नो अदर पार्ट जर असेल तर आपल्याला इकडे एनी अदर किंवा ऑल अदरचं स्ट्रक्चर शोधावं लागेल. कुठं आहे, व्हेरी फ्यू हे स्ट्रक्चर येणार नाही. का, तुम्ही जर माझे डिग्रीचे लेक्चर्स बघितले असतील तर तुम्हाला कळेल इथं व्हेरी येणार नाही. माय आईज आर मोर सेन्सिटिव्ह दॅन एनी अदर पार्ट ऑफ माय बॉडी. तर येस, हे बरोबर आहे. माय आईज आर मोर सेन्सिटिव्ह दॅन मेनी अदर पार्ट्स ऑफ माय बॉडी हे येणार नाही. माय आईज आर द मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट तर हे बिलकुल येणार नाही. का, कारण आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्री राईट हे 2 नंबर मध्ये दिलेली आहे, म्हणून पर्याय 2 बरोबर आहे. इथं जर ऑल अदर असतं तर मात्र मेनी अदरच्या ऐवजी ऑल अदर असतं तर मात्र हा क्वेश्चन कसा झाला असता, कॅन्सल झाला असता. नाव वी आर मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज choose the following sentence with correct structure. Now we have to find out the correct structure of the sentence. Here she played the piano beautifully at the hall last night. मग इथं दिलेलं आहे she played. What did she played? The piano. इथपर्यंत वाक्य सरळ सरळ सर्वांना आपल्याला सरळ दिसतंय. she played beautifully the piano. इथं मात्र हे स्ट्रक्चर तर तसंच चुकलेलं आहे. she played. What did this played? आता काय प्ले केलं ना तर ऑब्जेक्ट आपल्याला व्हर्बच्या नंतर लगेच लिहावं लागतं. इथं लिहिलेलं नाही म्हणून हे चुकलेलं आहे. सो वी हॅव नाव ओनली 3 ऑप्शन्स लेफ्ट. मग 3च ऑप्शन आता राहिलेला, एक ऑलरेडी एलिमिनेट झालेला आहे. यामध्ये शी प्लेड द पियानो ब्युटिफुली ॲट द हॉल लास्ट नाईट. इथं ज्या वेळेला हे सेंटेन्स आपण 2दा वाचलं त्यावेळेला लक्षात आलं हा ऍडव्हर्बच्या सिक्वेन्सचं सेंटेन्स आहे. कशाचं सेंटेन्स आहे हे ऍडव्हर्बचा सिक्वेन्स सांगतोय. आणि ऍडव्हर्बच्या सिक्वेन्स बद्दल लक्षात ठेवायचं नेहमी, ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर पहिलं येतं, प्लेस त्याच्यानंतर येतं आणि टाइम त्याच्या शेवटी येतं. म्हणजे ऍडव्हर्ब जर वेगवेगळ्या ऍडव्हर्ब वाक्यात असतील त्याच्यात मॅनर, प्लेस, टाइम दिसत असतील तर त्यांना विशेषतः पाहायचं. पहिल्यांदा मॅनर्स वाला, नंतर प्लेस आणि नंतर टाइम. तर इथं पहिल्यांदा दिलेला आहे ऍट द हॉल, आय एम सॉरी, ब्युटिफुली पहिल्यांदा दिलेला आहे. काय दिलेला आहे, ब्युटिफुली. ब्युटिफुली काय आहे, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर आहे. ऍट द हॉल काय आहे, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. लास्ट नाईट काय आहे, ऍडव्हर्ब ऑफ टाइम. एमपीटी सिक्वेन्स काय पाहिजे आपल्याला, एमपीटी. इथे एमपीटी आलेला आहे म्हणजे पहिला बरोबर आहे. सेकंड चेक करून घेऊया. सेकंड मध्ये म्हणते ऍट द हॉल म्हणजे पहिलं पी आलेला आहे, त्याच्यानंतर एम आलेला आहे, त्याच्यानंतर हा पीएमटी झालेला. आपल्याला पीएमटी पाहिजे नाही, आपल्याला एमपीटी पाहिजे म्हणून हे चुकलंय.
3 नंबर म्हणते शी प्लेड द पियानो लास्ट नाईट ब्युटिफुली. आता इथं म्हणते, इथं काय आलेलं आहे, TMP आलेलं आहे. काय आलेलं आहे, TMP, आणि आपल्याला पाहिजे MPT, म्हणून हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. सो व्हॉट रिमेन्स ओव्हर हिअर टू सिलेक्ट एज अन आन्सर, दॅट इज ऑप्शन नंबर 1. शी प्लेड द पियानो ब्युटिफुली at the hall last night. Let us quickly move on to the question number 78 that says identify the kind of adverb underlined in the following sentence. इथले adverb आपल्याला ओळखायचे आहेत. एक आहे fluently. Dr. Nair speaks English fluently. Now when we ask somebody how does something happens, it denotes the manner how the action is being performed. What it denotes the way in which that action is performed. It denotes the manners in which that action is being performed. So here this fluently is an adverb of manner. It is an adverb of manners. ठीक है, or manner, adverb of manner. Second, he plays tennis very well. How does he play tennis? Again here we are trying to show the manner in which he plays tennis. आता इथं हा वेल सुद्धा काय झालेला आहे, तो वेल सुद्धा आपला adverb of manner झालेला आहे. Next, do you often go fishing? Here we are not checking the manner in which he do fishing. Or he does fishing, not do. He does fishing. आपण इथं काय बघतोय की त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, किती वेळा करतोय. सो हिअर often denotes the frequency of the action, and the words which denote the frequency of the action are called adverbs of frequency. त्यांना काय म्हणतात, adverbs of frequency. So here in this sentence we can see these first two are adverbs of manner, आणि हे कुठं दिलेलं आहे, दोन याच्यात adverbs of manner, तर लास्ट मध्ये दिलेलं आहे adverbs of manner दोन्ही ठिकाणी. पहिल्यात आणि चौथ्यात दिलेलं नाही, पहिल्यात आणि दुसऱ्यात दिलेलं नाही, म्हणून पहिला आणि दुसरा आपल्या उत्तरच्या शर्यतीतून बाद झाला. मग उरले आहे तिसरं आणि चौथं. नाउ लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. Here the last one is adverb of frequency, but here in the last one it is given again as adverb of manner, which is wrong. Then what remains? Option 3, that is the right answer, because we need adverb of frequency at the end. Adverb of frequency आहे शेवटचा, आणि म्हणून पर्याय 3 आपण आपला आन्सर म्हणून काय केलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे. Now let us look at this question number 79. It says choose the correct sentences. Now just read these sentences carefully. The first sentence is this child is rather clever for his age. Second is he has slept only 2 hours. Pooja is accurate and neat, but she is fairly slow. And आपल्याला यातलं करेक्ट विचारायचं आहे. He has slept only 2 hours नाही, he has slept only for 2 hours पाहिजे होतं, म्हणून बी चुकलेलं आहे. जिथं बी असेल ते आपले उत्तर गेलेत, आणि उरलं काय, this child is rather clever for his only one. That is the choice left for us, and hence we are supposed to select only option A. Now let us move on to the question numbers 80. Choose the correct alternative to fill in the blank in the following sentences. Blank, it feels like my phone is reading my mind. We will, ठीक आहे, announce a release date soon. आता इथं म्हटलेलं आहे sometime, ठीक आहे, it denotes की बाबा, आता बघा लक्षात घ्यायचं आहे, दोन गोष्टी दिलेल्या आहेत तिथं, समटाइम्स दिलेला आहे आणि समटाइम दिलेला आहे. तर पहिल्या याच्यात यायला पाहिजे समटाइम्स, कधी कधी, समटाइम्स कधी कधी. काय होतं याचा अर्थ, समटाइम्सचा अर्थ होतो कधी कधी. मग समटाइम्स इट फील्स लाईक माय फोन इज रीडिंग माय माइंड. मग समटाइम्स इथं म्हटल्याच्या नंतर तो कुठं दिलेला आहे, तर पहिल्या आणि तिसऱ्याच्यात, चौथ्या आणि तिसऱ्याच्यात दिलेला नाही, म्हणून ते आपलं उत्तर असणार नाही. इथं वी विल अनाउन्स अ रिलीज डेट, कधी कधी नाही, कधी कधी होत नाहीये, एवढ्यात एखाद्या अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम. समटाइमचा अर्थ काय होते, अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम, ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम. मग आता सर्टन पॉइंट ऑफ टाइम जर म्हटलं तर समटाइम होते, इथं आपल्याला समटाइम्स येणार नाही, मग समटाइम मात्र येईल, आणि ते कुठं दिलेलं आहे, पर्याय 1 मध्ये, म्हणून पर्याय 1 याचा आन्सर असणार आहे. वी विल अनाउन्स अ रिलीज डेट समटाइम सून. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 81. इट सेज
Fill in the blank with the appropriate preposition from the options given below. It says the problem of communal harmony cannot be glossed over. पाहिजे इथं काय पाहिजे होतं इथं glossed over by government. That means cannot be avoided. दुर्लक्ष करणे. Gloss over म्हणजे काय दुर्लक्ष करणे. Cannot be glossed over म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून glossed over येणार आहे. फ्रेझल वर्ब माहित असणे गरजेचं आहे. त्यानंतर choose the underlined part of the sentence which has an error. Next one is all the houses having been washed away by the floods, the villagers sought shelter in the panchayat office. All the houses having been washed away. आता having been washed away हे जे आहे हे पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे मग हे राईट आहे दोन्ही बाय द फ्लड्स हे सुद्धा. द विलेजर सॉट शेल्टर त्यांनी शेल्टर घेतलेलं आहे कुठं इन द पंचायत ऑफिस हे सुद्धा बरोबर आहे. मग याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन डी नो एरर. इफ any one of you thinking that it must be at the panchayat office, now at the panchayat office is also absolutely right, but there is a difference in the panchayat office and at the panchayat office. At the panchayat office denotes merely place, but in the panchayat office it denotes inside of that place. मग पंचायत ऑफिसच्या आतमध्ये त्यांनी शेल्टर घेतलेला आहे त्या ठिकाणावर घेतलं नाही की पंचायत ऑफिस आहे इथं आपण थांबलो म्हणजे हे येणार नाही इथं पूर येणार नाही असं नाही आहे. इथं पंचायत ऑफिसच्या आतमध्ये हा सेन्स अपेक्षित आहे म्हणून इथं एरर नाही आणि त्यामुळे आपल्याला ऑप्शन डी जे आहे ते आन्सर म्हणून सिलेक्ट करणे अनिवार्य आहे. नाउ वी आर मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 83. आय थिंक वी हॅव डन विथ क्वेश्चन नंबर 82. येस. सो चूज द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज एन एरर. आय केम टू दिस प्लेस बाय वॉक. लक्षात घ्या आयदर वी गो बाय either we go by bus, motorcycle, truck, vehicle. We go on what? Bicycle, motorbike, or we go on foot. We do not go by walking. म्हणून हे चुकलेलं आहे. I came to this place on foot. On foot means पैदल. On foot means पैदल, पायी असा त्याचा अर्थ होतो. अँड हेन्स हा सी चुकलेला आहे म्हणून पर्याय एक जिथं सी दिलेला आहे ते आपला आन्सर असणार आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस or sentences is or are incorrect. कोणते इनकरेक्ट आहेत ते शोधायचे आहे. द न्यूज ऑफ द डेप्युटी चीफ मिनिस्टर्स डेथ स्प्रेड इन ऑल ओव्हर द कंट्री. स्प्रेड ऑल ओव्हर द कंट्री पाहिजे स्प्रेड इन नाही पाहिजे. सो द न्यूज ऑफ द डेप्युटी चीफ मिनिस्टर डेथ स्प्रेड ऑल ओव्हर द कंट्री. इन होणार नाही त्यामुळे हे चुकलेलं आहे. शी वॉज ऍडमिटेड इन द हॉस्पिटल वेन शी मेट विथ अ सिरियस ऍक्सिडेंट. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की शी वॉज ऍडमिटेड इन द हॉस्पिटल आफ्टर द ऍक्सिडेंट असं असतं ते एकदम सिंपल झालं असतं. हे वाक्य ऍब्सोल्युटली ग्रॅमॅटिकली करेक्ट असतं. इथं टाइमची गरज नाही आहे. इथं टाइम पाहिजे पण व्हेन नाही. आफ्टर शी मेट विथ अन ऍक्सिडेंट जर असतं तरी सुद्धा आपण त्याला कन्सिडर केलं असतं. तसं हे दिलेलं नाही म्हणून हे दोन्ही चुकलेले आहेत. इथं हे जे कंजंक्शन वापरलेलं आहे ना दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू नो द व्हेरियस युजेस ऑफ रिलेटिव्ह ऍडव्हर्ब अँड रिलेटिव्ह प्रोनाउन यू विल अंडरस्टँड वाय आय सेड बोथ द सेंटेन्सेस आर इनकरेक्ट. आणि म्हणून पर्याय 4 जे आहे जिथं नायदर दिलेलं आहे ते आपलं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज 85. क्वेश्चन नंबर 85. आपण 84 घेतलेला आहे आता 85 घेणार आहे. त्याला आपण आता समजून घेऊया. द नेक्स्ट क्वेश्चन इज नायदर डिड मेन नॉर वुमेन गो आउट एट नाईट इवन ऑल्दो दे आर पुअर दे सीम हॅपी. लेट अस हायर अ कॅब लेस्ट वी शुड नॉट गेट लेट. आता इथं लक्षात घ्यायचं आहे लेस्ट सोबत ना नॉट कधीच वापरत नाहीत. बघा लक्षात घ्यायचं आहे अनलेस असेल लेस्ट असेल अंटिल असेल त्यानंतर बोथ असेल हे असे काही शब्द आहेत किंवा मग इथं हार्डली असेल ठीक आहे सेल्डम असेल बेअरली असेल रेअरली असेल हे असे शब्द आहेत. आपला लिटिल असेल फ्यू असेल हे निगेटिव्ह शब्द आहेत यांच्यासोबत कधीही कुठला निगेटिव्ह शब्द वापरला जात नाही म्हणून हे चुकलंय. दुसऱ्या वाक्यात इवन ऑल दो दिलेलं आहे. एक्सप्रेशन इवन दोचं असतं. एक्सप्रेशन किंवा कोणतं असतं इवन दोचं असतं
पण इवन ऑल्दोचं मात्र एक्सप्रेशन नसतं, म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे. मग बी आणि सी जिथं असेल ते आपलं उत्तर असणार नाही. मग उरतं काय? ओनली ए, आणि तेच फक्त आपलं काय असणार आहे? मग आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन इज मॅच द फॉलोइंग्स. मॅच द फॉलोइंग्स मध्ये नॉर कोणतं कंजंक्शन आहे विचारलेलं आहे, आणि कंजंक्शनचा टाईप इकडे विचारलेला आहे. तर नॉर, ऑर, आयदर, ऑर, नायदर, नॉर हे आपल्याला ऑल्टरनेटिव्ह दाखवतात. काय दाखवतात? ऑल्टरनेटिव्ह. म्हणून एचं एकच आहे. मग हे कुठं दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. बाकी कुठंच दिलेलं नाही, म्हणून जसंच तसंच त्याचा आन्सर आहे. कसं? सो म्हटलं की काय आहे? इलॅटिव्ह. इलॅटिव्ह काय दाखवतं? तर कॉन्सेप्ट, परिणाम दाखवतं. काय दाखवतं? परिणाम दाखवतं, रिझल्ट दाखवतं. म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. ऍज वेल एज काय करतं? हे कोपिलेटिव्ह आहे, म्हणजे दोन सिमिलर आयडियाला कनेक्ट करतं. म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. स्टील मात्र ऍडव्हर्सिटिव्ह आहे, ऍडव्हर्सिटी दाखवते. म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे जसं दिलेलं आहे तसा त्याचा सिक्वेन्स आहे, आणि तो पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला आन्सर म्हणून मार्क करावं लागेल. याच्या नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे इवन इफ, इन ऑर्डर, दॅट, ॲज वेल ॲज, ऑन कंडिशन दॅट ही कुठली कंजंक्शन्स आहेत? तर हे आपले कोऑर्डिनेटर्स आहेत का? नाही. तर हे याच्यामध्ये कोऑर्डिनेटर आणि सबऑर्डिनेटर दोन्ही दिलेलं आहेत. त्यामुळे इथं आपलं कोऑर्डिनेटर किंवा सबऑर्डिनेटर हे दोनपैकी एकही आन्सर असणार नाही. का? याच्यामध्ये इवन इफ, इन ऑर्डर, दॅट, ॲज वेल ॲज काय आहे? तर ॲज वेल ॲज हे कोऑर्डिनेटर आहे. इवन इफ, इन ऑर्डर, दॅट, ऑन कंडिशन दॅट हे सबऑर्डिनेटर्स आहेत. मग त्यामुळे याला आपण सबऑर्डिनेटर्स किंवा कोऑर्डिनेटर्स म्हणून सिलेक्ट नाही करू शकत. त्यानंतर कोरिलेटिव्ह कंजंक्शन, तर ॲज वेल ॲज हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे, बाकीचे हे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आहेत. मग हे सुद्धा येणार नाही. मग हा उरला कोणता टाईप? तर कंपाऊंड कंजंक्शन. दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांपासून ज्या वेळेला एक कंजंक्शन बनतं त्याला कंपाऊंड कंजंक्शन म्हणतात, आणि म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे? आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द इंटरजेक्शन युरेका एक्सप्रेस. युरेका, व्हॉट डज इट एक्सप्रेस? डज इट एक्सप्रेस कॉल फॉर अटेन्शन, एक्साइटमेंट? येस, एक्साइटमेंट. शॉक असतं का? रिलीफ असतं का? कॉल फॉर अटेन्शन असतं का? नाही, एक्साइटमेंट. युरेका. ठीक आहे, काहीतरी भेटलं की एक्साइटमेंट मध्ये जे बोललं जातं. आणि हे कुठं आहे? ऑप्शन ए मध्ये. युरेकाची स्टोरी तुम्हाला सर्वाला माहित असेल की सम सायंटिस्ट वॉज थिंकिंग अबाउट सम फॉर्म्युला और समथिंग, अँड सडनली ही gets the solution for that problem or whatever is going in his mind, and therefore ते जसं त्याला भेटतंय सोल्युशन, ही सडनली शाउट्स युरेका, आणि म्हणून ते एक्साइटमेंट दर्शवतं की यार युरेका, आणि म्हणून त्याचं पर्याय एक काय असणार आहे? आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे क्वेश्चन नंबर 89 आहे, तो म्हणतो की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस युजेस एन इंटरजेक्शन टू एक्सप्रेस सडन पेन? एकदम सडन पेन. तर आता लक्षात घ्या, ओ आय डिडंट सी यू देअर. मग हे पेन दाखवतंय का? नाही. मग हे आपलं आन्सर असणार. ओ आय डिडंट सी यू देअर. पेन दाखवते का? याच्यात काय पेन आहे? याच्यामध्ये पेन नाही आहे. मग हे आपलं आन्सर असणार नाही. आउच, तर पेन आहे. सडन असते का? हो, म्हणून तेच आपलं आन्सर असणार आहे. वाव, हे पेन दर्शवत नाही. अलास, हे काय दाखवते? दुःख दर्शवते, बट पेन दर्शवत नाही. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. हे ग्रीफ दर्शवतो, अलास. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 90. इट सेज ईशांत इज द एल्डर बिटवीन द टू. मग आता एल्डर बिटवीन द टू, ईशांत इज एल्डर बिटवीन द टू, तर बरोबर आहे बिटवीन द टू. आता पण लक्षात घ्यायचं, ईशांत इज एल्डर बिटवीन द टू. हेल्थ इज प्रिफरेबल दॅन वेल्थ, आता हे चुकलेलं आहे. सुशांत इज एल्डर दॅन विक्रांत. आता इथं आपल्याला विचारलं काय? ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट विचारलेले आहेत. काय विचारलेले आहेत? ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. तर इथं एल्डरच्या नंतर दॅन येत नाही, त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. हे बरोबर असू शकते. दोन भाऊ असतील, ईशांत इज द एल्डर बिटवीन द टू, तर हे बरोबर असू शकते. बी आणि सी मात्र चुकलेले आहेत. आपल्याला इनकरेक्टच विचारलेले आहेत. पर्याय 4, म्हणून याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. इथं ईशांत इज द एल्डर बिटवीन द टू, इथं एक पॉसिबिलिटी 100% असू शकते. ईशांत इज एल्डर बिटवीन द टू, दॅट मीन्स आय एम टॉकिंग अबाउट 2 ब्रदर्स, ईशांत अँड हिज ब्रदर. आणि म्हणून इथं मात्र एल्डर जे दिलेलं आहे हे सुद्धा बरोबर आहे. बिटवीन द टू चॉईस आहे, आणि म्हणून इथं ज्या वेळेला वाक्यात चॉईस असते त्यावेळेला आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या आधी आर्टिकल द वापरत असतो. हा ग्रॅमरचा रूल आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 91. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. इथं म्हटलेलं आहे, अ लिटिल डू आय नो अबाउट dancing. Hardly I have had any rest since last month.
आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे नेव्हर हॅव आय सीन सच अ साईट. मग आता इथं यांनी विचारलेलं काय आहे की इनकरेक्ट कोणतं आहे. नेव्हर हॅव आय सीन सच अ साईट हे बरोबर आहे. ऍडव्हर्बने ज्या वेळेला वाक्याची सुरुवात होते त्यावेळेला त्या वाक्यामध्ये स्ट्रक्चर आपल्याला लागत असतं व्हर्ब प्लस सब्जेक्ट. जर वाक्याची सुरुवात कशानं होत असेल ऍडव्हर्बनं होत असेल तर मग ऍडव्हर्बनं इथं सुरुवात झालेली आहे, मग इथं व्हर्ब आणि इथं सब्जेक्ट हे बरोबर आहे. इथं सुद्धा ऍडव्हर्बनं झालेली आहे, परंतु इथं जे स्ट्रक्चर आलेलं आहे ते सब्जेक्ट प्लस व्हर्बचं आहे म्हणून हे चुकलेलं आहे. याचा अर्थ सी बरोबर आहे, बी चुकलेला आहे. जिथं बी असेल ते आपला आन्सर असणार नाही. अ लिटिल डू आय नो अबाउट डान्सिंग, तर नोच्या बद्दल दिलेला आहे म्हणजे हे सुद्धा इथं ऍडव्हर्ब सारखं काम करते म्हणून त्याच्या नंतर हा वर्ब दिलेला आहे. त्यामुळे हेच एक्सप्रेशन सुद्धा करेक्ट आहे म्हणून पर्याय 3 जे आहे हे याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 92. इट सेज आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच सिल्वर इज युज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. इथं सिल्वर इज अ प्रेशियस मेटल, सिल्वर हे नाउन म्हणून वापरलेलं आहे त्यामुळे हे आन्सर असणार नाही. ही वॉन अ सिल्वर मेडल, मेडल इज अ नाउन, मेडल इज अ नाउन लक्षात घ्या. आणि कशाचं तर सिल्वरचं, सिल्वर इज अन ॲडजेक्टिव्ह ऑप्शन बी. कुठं दिलेलं आहे ओनली बी ह्याच्यात, त्यामुळे पर्याय 2 आपला आन्सर असणार आहे. द स्पून इज मेड ऑफ सिल्वर. ऑफ हे काय आहे प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशन नंतर जर एखादा वर्ड आला असेल कोणताही वर्ड असेल हा वर्ड आपला तिथं काय असतो नाउन असतो. आपल्याला काय विचारलेलं आहे ॲडजेक्टिव्ह विचारलेलं आहे आणि म्हणून पर्याय बी ऑप्शन बी जे आहे तेच फक्त आपलं आन्सर असणार आहे आणि तिथे दिलेलं आहे ऑप्शन 2 मध्ये म्हणून आपण ऑप्शन 2 आपला आन्सर म्हणून सिलेक्ट केलेला आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 93. फिल इन द ब्लँक. ही हॅज hope of recovery, a little hope of recovery, he has a little hope of recovery, he has a little hope of recovery, people can keep a secret. आता इथं लक्षात घ्या हे समजलं की बाकी समजेल. people can keep secret ठीक आहे. a few people कोणीच सिक्रेट ठेवू शकत नाही म्हणजे फारच क्वचित असे लोक असतात एकदम नसण्यात जमा लयच कमी आहेत की असा नंबर आहे त्यांचा इतका कमी आहे बोटावर मोजण्या इतका. म्हणजे हा नेगेटिव्ह नंबर बद्दल बोलतोय आणि नेगेटिव्ह बद्दल बोलत असतील तर आपण अ फ्यू द फ्यू किंवा अ फ्यू वापरत नाही, आपण वापरत असतो फक्त फ्यू. फ्यू म्हणजे काय निगेटिव्ह नंबर. लिटिल पीपल कॅन कीप सिक्रेट दॅट मीन्स की बाबा नसण्यात जमासारखे म्हणजे जास्तीत जास्त लोक जे आहेत ते आपल्या आहेत म्हणजे मोस्ट ऑफ दी ऑल पीपल सिक्रेट ठेवू शकत नाही ते एक्सप्रेस करतात. मग इथं नेगेटिव्हचं एक्सप्रेशन पाहिजे ते 2 मध्येच दिलेलं आहे म्हणून पर्याय 2 आपला आन्सर आहे. ही हॅज लिटिल होप ऑफ रिकव्हरी म्हणजे त्याला आता काही रिकव्हरीची कोणतीही होप नाही. देअर इज लिटिल पॉइंट इन वेटिंग फॉर द बस नाव इट इज ऑलरेडी मिडनाईट. इथं सुद्धा हिंट दिलेली आहे की बाबा आता काय झालेलं आहे इट इज ऑलरेडी मिडनाईट, अर्धी रात्र झालेली आहे मध्यरात्र झालेली आहे आणि आता वाट पाहून काही उपयोग नाही आहे. मग इथं आता वाट पाहून उपयोग नाही म्हणजे नेगेटिव्ह सेन्स आहे म्हणून इथं सुद्धा लिटिल लागणार आहे. मग दोन्ही ठिकाणी लिटिल आणि फ्यू हे कुठं दिलेलं आहे फक्त पर्याय 2 मध्ये आणि म्हणून ऑप्शन 2 आपला आन्सर म्हणून आपण मार्क केलेला आहे. नाउ वी आर मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 94. It says identify the words which are both adjectives and adverbs as well. मग हा well, fast, late, hard हे सर्वच्या सर्व adjective सुद्धा आहेत आणि adverb सुद्धा आहेत. रेनॅन मार्टिन मध्ये हे दिलेले आहेत बघून घ्या तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट जे आहे 95 fill in the blanks to make meaningful sentences. Kolkata is the seaport nearest to Malaysia. Okay, Salim's shop is next to the post office. So here we are talking about the position. So here must be next. आणि नेक्स्ट कुठं दिलेला आहे इथं दिलेला आहे आणि इथं दिलेला आहे परंतु इथं हा नेक्स्ट असू शकत नाही. कोलकाता अँड मलेशिया समोरासमोर नाही. वी आर नॉट टॉकिंग अबाउट द पोझिशन, वी आर टॉकिंग अबाउट द डिस्टन्स अँड व्हेन वी आर टॉकिंग अबाउट द डिस्टन्स वी कॅन यूज नियर ऑर फार्दर. ठीक आहे मग हे येणार नाही मग उरतं काय ऑप्शन 4 आणि म्हणून ऑप्शन 4 आपलं आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द ओके हियर इज द पॅराग्राफ. हा पॅराग्राफ दिलेला आहे याचे फक्त मी आन्सर्स तुम्हाला सांगतो. इथं जे आन्सर्स दिलेले आहेत ते याचे आहेत क्वेश्चन नंबर 96. 96 चा आहे पर्याय क्रमांक 2, 97 चा आहे ऑप्शन नंबर 3, 98 चा आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर
99 जे आहे त्याचं दिलेलं आहे ऑप्शन नंबर 2 आणि 100 जे आहे त्याचा आहे ऑप्शन नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, हा होता तुमचा जो काल पेपर झालेला आहे आपल्या भगीरथ अकॅडमीने जो पेपर घेतलेला आहे त्या पेपरचा अनालिसिस. आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास, क्वेरी असल्यास कमेंटमध्ये काय करत चला ना, कमेंट करत चला त्याला. आणि पुढच्या वेळेला माझ्या लक्षात येतं की समबडी हॅड कमेंटेड ऑन इट, आय नीड टू एक्सप्लेन इट. तर जसा मला वेळ भेटला तर मी ते एक्सप्लेन करत असतो. राईट. थँक्यू व्हेरी मच.